आत्मा आनंद स्वरूप आहे. आता मी कोण आहे या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आत्मा सद्रूप आहे, नित्य आहे. तर या ठिकाणी सद्रूप हा जो शब्द आहे त्रिकाला बाधित, त्याला आपण सत म्हणतो. तर संस्कृत विचारसागरामध्ये काय नित्यम, काय सुरुवात काय आपण मंगलाचरण म्हणतो सुखम नित्यम, नित्यम असं म्हटलेलं आहे. तिथं आपण इकडे काय म्हणतो जो आनंद सत्य प्रकाश, आणि तिथं काय म्हटलं सत्याच्या ऐवजी नित्यम, सुखम नित्यम स्वप्रकाशकम असं म्हटलेलं आहे. तेव्हा त्याचा अर्थ काय एक आहे, त्यांनी त्याच्यामध्ये परिष्कार केला आहे आणि सत शब्दाला नित्य शब्दाचा प्रयोग केलेला आहे. तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा जो आनंद सत्य प्रकाश ह्याचं चिंतन करताना मंगलाचरणामध्ये सुरुवातीलाच आत्म्याचं सच्चिदानंद रूपत्व पाहिलेलं आहे. तरीसुद्धा आता इथं क्रमाने जे आलेले आहे ते क्रमाने आलं त्याचे जरा व्यवस्थित जुळवणूक केलेली आहे. आत्म्याच्या आनंदरूपतेची आत्माचा आनंदरूप आहे, विषयात आनंद मुळीच नाही, याचं चौथ्या तरंगामध्ये पण आपलं चिंतन झालेलं आहे. फक्त आता क्रमाने आत्मा आनंदरूप कसा आहे, मी कोण आहे या प्रश्नाच्या उत्तरात जसा आत्मा सद्रूप आणि चिद्रूप सांगितला तसाच आनंदरूप सांगतात. फक्त आता आपण क्रमाक्रमाने त्याची थोडी जुळवणूक करायची आणि मागचं पुढचं अनुसंधान ठेवत आत्मा आनंदरूप कसा आहे याची त्यांनी सिद्धी केलेली आहे ते पाहायचं. बघा, आत्मा आनंद स्वरूप आहे तसाच आत्मा आनंदरूप आहे. जर आत्मा आनंदरूप नसेल तर अनुकूल विषयाच्या प्राप्तीने अंतःकरण वृत्तीत आत्मस्वरूपानंदाचे भान होते, ते होणार नाही. विषयात मुळीच आनंद नाही याचे वर्णन चतुर्थ तरंगात सांगितलेच आहे. त्याबद्दल येथे थोडा अधिक विचार करायचा आहे. आत्मा आनंदरूप आहे याच्याबद्दलचा विचार पुष्कळ आतापर्यंत झालेला आहे. अजून थोडासा त्याच्यापेक्षा अधिक विचार करायचा जर कोणाच्या मनात शंका असेल तर. कारण जर आत्मा आनंदरूप नसता तर अनुकूल विषयाच्या प्राप्तीपासून कोणाला सुख झालं नसतं. तुम्ही म्हणाल का बरं? अनुकूल विषयापासून अनुकूल विषय प्राप्त झाल्यावर आनंद होतो, तो विषयाचा आनंद आहे असं तुम्ही म्हणाल तर पाठीमागं सिद्ध केले की आनंद विषयात आनंद मुळीच नाही, आत्माच आनंदरूप आहे. किंबहुना अनुकूल विषयाची प्राप्ती, अंतःकरण वृत्तीची स्थिरता आणि त्याच्यामध्ये आत्मानंदाचं भान म्हणजे तो होणारा आनंद हा विषयाचा नसून तो कोणाचा असतो? आत्म्याचा. जिथं जिथं आनंद असेल तो आनंद आत्म्याचाच असतो. म्हणून आनंदरूपच आत्मा आहे हे आपण मागं पाहिलं. विषयात आनंद मुळीच नाही. अनुकूल विषयातही जर आत्मा आनंदरूप नसता तर अनुकूल विषय प्राप्त झाले तरीसुद्धा आपल्याला आनंद झाला नसता. आनंद तर होतो आणि विषयात तर नाही. अर्थात तो आनंद कोणाचा आहे? अभिव्यक्त झालेला आनंद आत्म्याचाच आहे. आत्म्याचा आनंद वृत्तीत का अभिव्यक्त होतो? तर आत्मा आनंदरूप आहे. त्या आनंदरूप आत्म्याचीच प्रतिबिंब किंवा त्याचंच अभिव्यक्त स्वरूप म्हणजे अभिव्यक्त असणारा जो आनंद आहे तो आत्म्याचाच आहे. म्हणजे मूळ आत्मा आडात नाही तर पोऱ्यात कुठून येईल? आत्मा आनंदरूप आहे. उलट अनुकूल विषय प्राप्त झाल्यावर जो आनंद होतो तो मुमुक्षुला या ठिकाणी हा विषयाचा आनंद वाटत नाही. तो काय वाटावा? विषयात आनंद नाही. आनंद कोणाचा आहे? आत्म्याचा आहे. उलट विषयाच्या आनंदामुळं काय होतं? त्या आनंद नित्य असणारा आनंद, तो आनंद काय होतो? विभागला जातो. जोपर्यंत अनुकूल विषय प्राप्त झाला त्यावेळेलाच ते सुख वाटतं. ते विषय जर गेला तर पुन्हा वृत्ती चंचल होते, आत्मानंदाचं भान होत नाही. त्यापेक्षा विषय काढून टाकले तर कायम काय आहे? कायम आनंदरूप आत्म्याचीच अभिव्यक्ती त्या वृत्तीमध्ये होईल. कारण ती वृत्ती काय कधी चंचल होणार नाही, स्थिर आहे, ऐकी नाही. त्याच्याही पुढे जर वृत्ती काढून टाकली तर फक्त काय आहे? आनंदरूप आत्माच आहे आणि तो मी आहे, तो मी आहे अशा प्रकारची त्याची नित्य अनुभूती होईल का नाही. आणि त्यावेळेला तो काय म्हणेल? नित्यानंदापुढे आनंद तो कोण?
त्याप्रमाणे जीव जे आहेत जीव भ्रमले या कामी, जीव या ठिकाणी भ्रमांमुळं विषयाच्या ठिकाणी याचा सुखाचा शोध घेतात. जसे अग्नीच्या ठिकाणी ठीकही नाही, जसे अग्नीच्या ठिकाणी सत्यत्व आणि उष्णता आहे, त्या अग्नीशी कोणाचाही स्पर्श झाला तरी त्यास उष्णतेचीच प्रतीती येते, त्याप्रमाणे विषयाच्या ठिकाणी आनंद असतात तर कोणासही त्या विषय संबंधापासून आनंदच झाला असता. खूप खूप चिंतन करावं माणसाने की याच्या ठिकाणी विषयाच्या ठिकाणी जर आनंद असता तर तो कोणालाही प्राप्त व्हायला पाहिजे. जसं अग्नीच्या ठिकाणी उष्णता आहे, आता लहान बालक आहे, त्याला ते उष्णतेचं ज्ञानही नाही, तरी त्या उष्णतेचा संबंध आला तरीसुद्धा त्याला काय होते, उष्णता न कळत पाव जरी अग्नीवरी पडे, काय न घडे आईशे कधी न घडे. जर माणसाला त्याचा दाह झाला नाही असं कधी होत नाही. तसं कोणी असो, विषय एकदा विषयांचा संबंध झाला की तिचा आनंदच व्हायला पाहिजे. त्याला त्याचं ज्ञान असो किंवा नसो, विषय सुखरूप आहे का दुःखरूप हे चिंतन न करता देखील त्याला काय झाला पाहिजे, आनंदच झाला पाहिजे. आणि होतो तर होत नाही तर खरा आहे की नाही. जो जाणून विषयात सुख जाणतो त्याला सुद्धा काय होतं, दुःखच. आणि न जाणता जो विषयात जातो त्याला सुद्धा काय होतं, दुःखच. आणि न जाणता आनंद मिळत नाही, जाणून सुद्धा आनंद मिळतच नाही, कारण आनंद त्यात नाही, विषयात आनंद नाही, रस त्यात नाही. आनंद असतात तर कोणाचाही त्या विषयापासून आनंद झाला असता. वेदांत मताप्रमाणे, आता वेदांत मताप्रमाणे त्याची संगती सांगतात. वेदांत मताप्रमाणे जेव्हा पुरुषास विषयाची इच्छा होते तेव्हा त्या इच्छारूप चंचल वृत्तीत आत्मानंदाचे भान होत नाही. आपल्याला जेव्हा एखाद्या विषयाची इच्छा होते तेव्हा वृत्ती चंचल होते, आणि जसं चंचल असणारं पाणी त्याच्यामध्ये सूर्यादिकाचं प्रतिबिंब स्पष्ट रीतीनं दिसत नाही, तसंच या ठिकाणी आत्मानंदाचं भान विषयामुळं चंचल झालेल्या वृत्तीमध्ये होत नाही. जेव्हा अनुकूल विषयाची प्राप्ती होते तेव्हा इच्छारूप वृत्तीचा अभाव होतो, मग त्या निश्चल वृत्तीत आत्मानंदाचे भान होते. माणसाला जी इच्छा होती ना, तेथ इच्छा ही कुमारी झाली, ते कामाची या तारुण्या आली, तेथ द्वेषेशी मांडली वराडिक. सर्व जे दुःख प्रपंच वाढत जातो तो कशामुळं, इच्छेमध्ये. मनुष्य निरीच्छ झाला की निरीच्छ मनुष्याला निरीच्छस्य काय, तृणम जगत, काय आहे, निस्पृहस्य तृणम जगत. स्पृहा किंवा इच्छा एकदा गेली की त्याला काय, सगळं जगतसुद्धा काय कसपटाप्रमाणे आहे. आज तो कोणत्याही विषयाचं त्याच्या अंतःकरणात गौरव किंवा महत्त्व राहत नाही. तर ते सांगतात मनुष्याला जेव्हा इच्छारूप वृत्तीचा अभाव होतो, म्हणजे आता इच्छारूप वृत्ती इच्छा झाली की वृत्ती काय होते, चंचल. आणि इच्छारूप वृत्ती गेली की मग ती वृत्ती काय झाली, निश्चल झाली, कारण इच्छेमुळं ती काय होते, चंचल. आणि इच्छारूप वृत्तीचा अभाव झाला की अंतःकरण काय होतं, स्थिर. अंतःकरण निश्चल होतं, स्थिर होतं, आणि त्याच्यामध्ये आत्मानंदाचं भान होतं. म्हणून सर्पिणीचा इच्छाविषयी सर्प तो पाहून तिच्या क्षणमात्र स्थिर अंतःकरणात आत्मानंदाचे भान होते. सगळ्या त्यांनी आनंद एक सर्व मात्रांनी उपजीवंती ह्या आनंदाच्या एका अंशावरच सगळे जीव जगतात. आनंद जर नसताना माणसं आत्महत्या का करतात, दुःखाचा कडेलोट होतो तेव्हा आत्महत्या करतात, म्हणजे त्यांना जीवनसुद्धा नको होतं. आपण का जगतो, आपल्याला वाटतं की खूप दुःखी, 6 महिने झालं माझं दुःख कमी झालं नाही, तू केव्हाच मरला असता. जर माणसाला 24 तास एक दुःखाची वृत्ती राहिली ना, 24 तासात त्याचं सगळं दग्ध होऊन जातं अंतःकरण, आणि त्या शरीरातले प्राण जे त्याला सोडून जातात. म्हणून देवानेच अशी योजना केली सृष्टिक्रमात की मनुष्य कायम सुखी राहत नाही, कायम दुःखी राहत नाही. भगवान त्याला दुःख कशासाठी देतो, सुखाचा शोध घेण्यासाठी सावध व्हावा म्हणून. आणि सुख कशासाठी देतो, सुखाची याला थोडी झळक लागली तर हा आत्माभिमुख व्हावा म्हणून देवानी हे सुखदुःखाचं द्वंद्व ह्या मानव जीवनाच्या ठिकाणी, मानव जीवाच्या ठिकाणी काय केलेले, निर्माण ठेवले, सर्वच प्राणीमात्राच्या ठिकाणी. पण सर्व प्राणीमात्रा, आता सर्प जो आहे तो सर्पिणीला पाहिल्यानंतर त्याचे क्षणभर काय होते, वृत्ती स्थिर होते, आणि होणारा आनंद तो कोणाचा आहे, आत्माचा, आनंदाचं त्याच्या ठिकाणी भान होतं. अन्य पुरुषास सर्पाची इच्छा नाही म्हणून त्या सर्प पाहून आनंद होत नाही. पण सर्पाच्या ठिकाणी जर आनंद असता, सर्पिणीला पाहिलं म्हणून तो आनंद त्या सर्पापासून मिळणारा, आपलं सर्पिणीपासून मिळणारा आहे किंवा त्या विषयापासून मिळणारा आहे, असं जर असतं तर मनुष्यालाही दुःख झालं नसतं. पण मनुष्याला त्याच्यापासून भयाची भावना आहे, त्यामुळे वृत्ती काय होते, प्रतिकूल वस्तूचा परित्याग करण्यासाठी वृत्ती काय करते, त्या प्रयत्नामध्ये चंचल होते, म्हणून त्या ठिकाणी आत्मानंदाचं भान होत नाही.
उलट सर्पास पाहून प्रतिकूल ज्ञान झाल्यामुळे त्याच्या त्यागाच्या प्रयत्नात अंतःकरणवृत्ती अतिचंचल असते, म्हणून दुःख होते. आता शिष्य म्हणतो, हे झालं आत्मा आनंद स्वरूप एवढं चिंतन पाठीमागं झालेलं, त्याचाच एक प्रकारचं समालोचन थोडक्यामध्ये त्यांनी संक्षेपाने ही गोष्ट सांगितली. आत्माच आनंदरूप आहे, विषय भोगकाली देखील आनंद आत्म्याचाच आहे, विषयात सुख नाही. विषय जर आनंदरूप असते तर सर्वांना त्या विषय भोगामध्ये आनंदच अनुकूल विषयाच्या प्राप्तीनंतर आनंदच वाटला असता, पण सर्वांना वाटत नाही. आता शिष्य याच्यावर शंका करतो. बघा, शिष्य म्हणतो, महाराज आपण सांगितले ते मला समजले, मला अजून असे वाटते की विषयामध्ये आनंद आहे. कारण माझं नाव काय आहे? माझं नाव आहे तर्क दृष्टी, आहे की नाही? आपण सांगितलेलं मला सगळं कळतं, बुद्धी काय माझी अशी काय बुद्धू नाही मी, पण मला काय उलट याच्यावर काही शंका येतात. काय बुद्धी? मी माझी बुद्धी मंदही नाही, आणि मी तुम्हाला तुमच्या शब्दावरून शब्दासाठी ती वृत्ती गहाण ठेवणारा सुद्धा नाही. बाबा वाक्यम प्रमाणम असं म्हणणारा मी नाही. म्हणून कारण मला इतर सगळ्या गुरुबंधूपेक्षा मी एक वेगळा आहे हे मला दाखवायचं आहे या ठिकाणी. म्हणून तो म्हणतो, मला अजून असे वाटते की विषयामध्ये आनंद आहे. तो म्हणतो, कारण काय आहे, आपणही जरी चिंतन करीत असलो, अजूनही करत राहिलं, तरी विषयामध्ये आनंद हे सूक्ष्म काय राहतं, स्पुंज जो आहे तो माणसाच्या अंतःकरणामध्ये राहतो. किती मोठे त्यांनी गोष्टी केल्या वेदांताच्या, तरीसुद्धा विषयामध्ये आनंद आहेच आहे असं त्याला वाटतं. जर नाही असं जर निश्चित झालं असतं तर त्यांनी किती आनंद घेतला असता, आणि विषयाच्या ठिकाणी थोडं तरी हे केलं असतं का, मला मोबाईल पाहिजेच, मला टी व्ही पाहिजेच, मला अनुकूल अशा प्रकारचं अन्न पाहिजेत, असं त्यांनी काहीच केलं नसतं. देह आम्ही केला भोगाचे सांभाळी, असं अन्न आच्छादन हेतो प्रारब्धा आधीनं असं म्हणून त्याला काहीच वाटलं नसतं. याचा अर्थ अनुकूल विषयात जरी आनंद नसला, पण अनुकूल विषयात थोडासा आहे. इतकंच नाही, पुढं जाऊन तर तो असं म्हणणार आहे, जर आत्म्याचा आनंद आहे ना, मग तो विषय भोगखाली होणारा आनंद आत्म्याचा आहे ना, म्हणून आम्ही विषय भोग घेतो, आणि त्यामुळे आम्हाला आत्म्याचा आनंद काय करता येतो, भोगता येतो. आमचा आनंद काही विषयासाठी नाही, ते विषयासाठी विषय भोगत नाही, आम्ही आत्मानंदाच्या अभिव्यक्तीसाठी ह्या विषयांचा भोग घेतो, असं पुढं विचारणार आहे तो. कारण त्याची बुद्धी कशी तीव्रतर अशा प्रकारची आहे, पण तार्किक आहे. तो म्हणतो, महाराज आपण सांगितले ते मला समजले, मला अजून असे वाटते की विषयामध्ये आनंद आहे. कारण इच्छित विषयाची प्राप्ती झाली म्हणजे इच्छारूप वृत्तीचा अभाव होतो. आपल्याला विषयाच्या ठिकाणी आनंद का आहे त्याचं तो प्रक्रिया त्याच्या दृष्टीनं समजावून सांगतो की आपल्याला अनुकूल विषय प्राप्त झाला की तो आजपर्यंत कसा होता, अप्राप्त होता. त्यामुळं इच्छारूप वृत्ती काय होती, चंचल होती. पण आता हे इच्छारूप वृत्तीचा काय होतो, अभाव. कारण जे पाहिजे होतं ते आपल्याला मिळालं, मग इच्छारूप वृत्तीचा अभाव होतो. दुसऱ्या वृत्तीचा उदय झाला नाही म्हणून वृत्ती नाही. आता आपल्याला काय होतं, इच्छारूप वृत्ती गेली म्हणजे वृत्ती काय झाली, स्थिर. आता दुसरी वृत्ती निर्माण झाली तर ती वृत्ती पुन्हा काय होईल, दुसरी इच्छारूप वृत्ती निर्माण झाली तर काय होईल, पुन्हा वृत्ती चंचल होईल. परंतु ते म्हणतात की अजून दुसरी वृत्ती निर्माण झाली नाही. आपल्याला एक जी इच्छारूप वृत्ती होती त्या इच्छारूप वृत्तीचा अनुकूल असा विषय प्राप्त झाला, त्यामुळे त्या वृत्तीचा अभाव होऊन गेला. अजून दुसऱ्या विषयाच्या आकाराची वृत्ती झालेली नाही. अशा निवृत्तिक मध्यस्थितीमध्ये जो आनंद होतो तो आनंद विषयाचाच म्हटला पाहिजे. आता तुम्ही काय म्हणतात, जेव्हा वृत्ती स्थिर होते तो आनंद कोणाचा आहे, आत्म्याचा आहे. तो आनंद कोणाचा आहे, आत्म्याचा. पण आम्ही म्हणतो तो आनंद कोणाचा आहे, विषयाचा आहे. चंचल वृत्तीमध्ये जरी होत नसला, पण एकदा अनुकूल विषय प्राप्त झाला की चंचल वृत्तीचा अभाव होऊन जातो. दुसरी वृत्ती अजून निर्माण झालेली नाही. मग ती जी मध्यस्थिती आहे तिला म्हणतात निरवृत्तिक स्थिती. तिला दुसरं नाव आहे तुष्णी अवस्था. म्हणजे एक वृत्ती निघून गेली, एक वृत्ती निवृत्त झाली आणि दुसरी वृत्ती अजून उत्पन्न झाली नाही, अशा त्याला म्हणतात वृत्ती संधिकाल. एक वृत्ती निघून गेली, दुसरी वृत्ती आली नाही, अशा प्रकारचा जो मधला काळ आहे, मध्य संधी काळ आहे, त्याला तुष्णी अवस्था असं म्हणतात, किंवा त्याला नाव काय आहे, निवृत्तिक अवस्था. तर ह्या निवृत्तिक अवस्थेमध्ये मनुष्याला आनंद असतो की नाही, आणि त्यावेळेला उपलब्ध कोण आहे, विषयच आहे की नाही. वृत्ती नाही, दुसऱ्या वृत्तीचा उदय झाला नाही म्हणून अशा निवृत्तिक मध्यस्थितीमध्ये जो आनंद होतो तो आनंद विषयाचाच म्हटला पाहिजे. त्याच्या दृष्टीने सिद्धांती नाही सांगत. तो म्हणतो त्यावेळेला उपलब्ध कोण आहे, अनुकूल विषय. मग त्या ठिकाणी झालेला आनंद कोणाचा आहे, हा विषयाचाच म्हटला पाहिजे की नाही. कारण त्या ठिकाणी तो आत्मानंद नाही मानत ना, म्हणून तो म्हणतो निवृत्तिक अवस्थेमध्ये आनंद कोणाचा आहे, विषयाचा आनंद आहे.
कारण सिद्धांत मतात तर वृत्ती वाचून स्वरूपानंदाचे भान होत नाही ते आणि मध्यसंधीत तर वृत्ती नाही. एकदा माणसाला एखादं गृहीत कृत्य धरलं की त्याचं कसं डोकं उलटत चालतं आहे की नाही. यांनी त्याला समजावून सांगण्यासाठी सांगितलं होतं की ज्या वेळेला मनुष्याला अनुकूल विषय प्राप्त होतो तेव्हा वृत्ती स्थिर होते आणि स्थिर वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान होतं. म्हणजे तिथं हे सांगायचं होतं का स्थिर वृत्तीमध्ये होणारा आनंद सुद्धा विषयाचा नाही. तो म्हणतो स्थिर वृत्तीमध्ये आनंदाचं काय होतं, भान होतं. पण इथं वृत्ती स्थिर कुठं झालेली, वृत्ती निवृत्त झालेली आहे. अनुकूल विषय प्रत आल्या वृत्तीचा काय होऊन गेलेला आहे, अभाव. वृत्ती आहे का इथं, विषय आहे का नाही तिथं आहे, आणि वृत्ती आहे का तिथं नाही. वृत्तीचा काय झालेला आहे, अभाव. आणि तुम्हाला आत्मानंदाचं भान होण्यासाठी काय पाहिजे, वृत्ती. आणि तिथं वृत्तीचा तर काय झालेला आहे, अभाव. मग वृत्तीचा अभाव झाल्यामुळे तुम्हाला असं नाही म्हणता येणार की ह्या आत्मानंदाचं त्याच्यामध्ये भान होतं, कारण वृत्ती कुठे आहे तिथं. ती अवस्था तर काय आहे, निर्वृत्तिक अवस्था आहे. म्हणून तो म्हणतो की अर्थात तो आनंद कोणाचा आहे, आत्मानंदाचं भान होण्याची तर तिची काही नाही, तिथं योग्यताच नाही, कारण तिथं वृत्तीच नाही. मग आनंद तर आहे. मग आमचा विषय आनंद निर्वृत्तिक अवस्थेमध्ये होऊ शकतो आहे की नाही, कारण विषय त्या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि मला पण असंच वाटतं की तो आनंद कोणाचा आहे, विषयाचा आहे. ठीक आहे ना महाराज. कारण सिद्धांत मतात तर वृत्ती वाचून स्वरूपानंदाचे भान होत नाही. वृत्ती असली तर स्वरूपानंदाचं भान होतं, आणि मध्यसंधीत वृत्ती तर नाही, निर्वृत्तिक अवस्थेमध्ये वृत्ती नाही. अशा वेळी होणारा आनंद विषयाचा म्हटल्याशिवाय गती नाही असे मला वाटते. मला असं वाटतं की त्या मध्यसंधीत जो झालेला आनंद आहे तो अर्थात कोणाचा आनंद आहे, विषयाचाच आनंद आहे. आपल्याला भरपूर संस्कार झाल्यामुळे आपल्याला नाही वाटत याचा हा वेडेपणा आहे असं वाटतं आहे की नाही. पण मनात असं वाटतं का असं पण असू शकतं आहे की नाही. अशा वेळी होणारा आनंद विषयाचा म्हटल्याशिवाय गती नाही असे मला वाटते. आता श्रीगुरू त्याला सांगतात. बघा श्रीगुरू कसं त्याला स्पष्टीकरण करतात. इच्छारूप वृत्ती राजस आहे, त्या वृत्तीत आनंद उत्पन्न होत नाही. आनंदाचे भान सात्विक वृत्तीत. त्याला सगळं समजावून सांगायला पाहिजे ना. त्यावेळेला तो काय म्हणतो, इथं इच्छारूप वृत्तीचा काय झालेला आहे, अभाव आहे, त्यामुळं आत्मानंदाचं भान होत नाही. होणारा आनंद कोणाचा आहे, विषयाचा, कारण विषय त्या काळात अनुकूल विषय उपलब्ध त्या ठिकाणी आहे, आनंद पण होत आहे. अर्थात तो आनंद कोणाचा आहे, विषयाचा आहे असं त्यांनी सांगितलं. आता त्याला सांगतात श्रीगुरू म्हणतात की ही जी इच्छा, कारण काय आहे, वृत्ती जी आहे ना, त्या वृत्तीचे प्रकार सगळं जगत त्रिगुणात्मक आहे की नाही. मग वृत्तीसुद्धा काय आहे, रजोगुणात्मक, तमोगुणात्मक आणि सत्वगुणात्मक. वृत्तीचे पण 3 प्रकार मानले पाहिजे का नाही. का सगळं जगातला प्रत्येक कार्यरूप पदार्थ हे त्रिगुणात्मक आहे. कशामुळे, तर कारणगुण हा कार्य अनुसंग काय अनु का कार्य कायमचं चुकीचं बसलं, त्यामुळे ते आता लवकर दुरुस्त होईना. कारणगुण हा कार्यानुवर्तनते ना. कारणाचे गुण जे ते कार्यामध्ये काय होतात, अनुवृत्त होतात. आम्हाला ते पदार्थ विज्ञानामध्ये ते कारणगुण हा कार्यगुणे संक्रामंती, पण ते आता वृत्ती प्रमाणे तसं म्हणता येत नाही. म्हणून कारणगुण हा कार्यानुवर्तनते असं म्हणायचं. कार्यगुणान अनुवर्तनते असं म्हणलं तरी चालेल. हा गुणगुणाच्या ठिकाणी पुन्हा राहत नाही, त्यामुळं कार्यानुवर्तनते, कार्यामध्ये ते विद्यमान असतात असं म्हणतात. गुणगुणाच्या ठिकाणी पुन्हा राहत नाही, गुणीच्या ठिकाणी राहतो. गुणाला आश्रय होत नाही. महाराज आपलं त्याला सांगतात इच्छारूप वृत्ती राजस आहे. कसं त्याला समजावून कसं सांगतात बघा. हे समजावून सांगितलं की आपल्यालाही शंका राहणार नाही. जरी आपण थोडा वेळ शिष्याच्या मताचे झालो असलो तरीसुद्धा आपल्या मतामध्ये परिवर्तन होईल. ते सांगतात की ही जी इच्छारूप वृत्ती आहे ती चंचल आहे की नाही. चांचल्य हा कोणाचा गुण आहे, रजोगुण आहे की नाही. म्हणून इच्छारूप वृत्ती राजस आहे. इच्छारूप असणारी अंतःकरण वृत्ती कोणती आहे, राजस म्हणजे रजोगुणात्मक आहे. त्या वृत्तीत आनंद उत्पन्न होत नाही. रजोगुणात चंचल वृत्ती झाल्यावर आनंद उत्पन्न होईल का, इच्छारूप वृत्ती जर आहे तोपर्यंत आनंद उत्पन्न होईल का, नाही. आनंदाचे भान सात्विक वृत्तीत होते, कारण सत्वात संजायते ज्ञानम, सत्वात ज्ञान उत्पन्न होतं. आणि त्या सत्वगुणाचं स्वरूप सांगताना काय सांगितलं, तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाशकम अनामयम सुखसंगेन बध्नाती ज्ञान संगेन चानघ. ज्ञान आणि सुख हे कोणात गुण, कोणत्या गुणाचे धर्म आहे ते, सत्वगुणाचे. मग जे इच्छारूप जी वृत्ती आहे
ती चंचल असल्यामुळं त्या ठिकाणी आनंदाची अभिव्यक्ती होईल का? नाही. मग आनंद जर या ठिकाणी अभिव्यक्त व्हायचा असेल तर इच्छारूप राजस वृत्ती चालणार नाही. त्या ठिकाणी ती वृत्ती कोणती पाहिजे? सत्वगुणात्मक वृत्ती असेल तरच ती सुखाची आणि ज्ञानाची अभिव्यक्ती करू शकते. ही गोष्ट आपल्या लक्षात येते ना? बघा, आनंदाचे भान सात्विक वृत्तीत होते. इच्छित पदार्थ प्राप्त झाला असता इच्छारूप अंतःकरणाची वृत्ती निवृत्त होते आणि दुसऱ्या विषयाची इच्छा उत्पन्न झाली नाही. अशा मध्यस्थितीत कोणत्याही प्रकारच्या अंतःकरण वृत्तीचा अभाव आहे असे नाही. इच्छारूप वृत्तीचा अभाव आहे हे खरे, परंतु प्राप्त जो विषय त्याच्या ज्ञानाकार झालेली वृत्ती त्या काळी आहेच. आता हा काय म्हणतो? वृत्तीचा अभाव आहे. तर ते सांगतात जेव्हा आपल्याला अनुकूल विषय प्राप्त होतो त्यावेळेला वृत्तीचा अभाव होत नाही, फक्त इच्छारूप वृत्ती जी आहे ती निवृत्त होते. वृत्तीचा पूर्णपणे अभाव होत नाही, कारण त्या ठिकाणी जो आपल्याला अनुकूल विषय प्राप्त झालेला आहे त्या अनुकूल विषयाच्या आकाराची वृत्ती त्यावेळीही आहे. कधी? ज्या वेळेला तो विषय प्राप्त झाला अनुकूल, त्यावेळी त्या अनुकूल विषयाकार वृत्ती. मग आता अभाव कशाचा झाला? जी इच्छारूप राजस वृत्ती आहे तिचा अभाव झाला. विषयाकार म्हणजे विषयाच्या ज्ञानाकार झालेली वृत्ती त्या ठिकाणी आहेत. आणि ज्ञान कुठं होतं? सत्वगुणात. आणि आनंद कुठं अभिव्यक्त होतो? सत्वगुणात. मग ज्ञानाकार झालेली वृत्ती ती सात्विक आहे का राजस आहे? का वृत्तीचा अभाव आहे? का इच्छारूप वृत्तीचा अभाव आहे? का इच्छारूप वृत्तीचाच अभाव आहे, सात्विक वृत्तीचा भाव आहे? कारण त्याच्यामध्ये काय झाले? मग त्या ठिकाणी वृत्तीचा पूर्णपणे अभाव आहे का? नाही. सात्विक वृत्ती त्या ठिकाणी विद्यमान आहे. कारण यांनी काय सांगितलं? वृत्तीचाच अभाव आहे, वृत्तीचा नाही, फक्त इच्छारूप वृत्तीचा अभाव आहे. त्या काळात अनुकूल विषयाच्या आकाराला झालेली जी वृत्ती आहे त्या वृत्तीचा काय आहे? भाव आहे. म्हणजे वृत्ती त्या ठिकाणी आहे का? पूर्ण वृत्तीच निघून गेले. काय? वृत्ती हे निवृत्ती झाली, जन न दिसे तेथे, अशी स्थिती आहे का ती? नाही. इच्छारूप वृत्तीचा अभाव आहे खरे, परंतु प्राप्त विषय त्याच्या ज्ञानाकार झालेली वृत्ती त्या काळी आहेच. आणि ज्ञानाकार वृत्ती सत्वगुणाचे कार्य आहे. ज्या अर्थी ज्ञानाकार वृत्ती, ज्ञानाकार सत्वात संज्ञा येते ज्ञान. ज्ञानाकार वृत्ती कोणत्या गुणाचं कार्य आहे? आणि इच्छारूप वृत्ती कोणत्या गुणाचं कार्य आहे? आणि ती आता अनुकूल विषय प्राप्त झाल्यावर आहे का? का निवृत्त झालेली आहे? का वृत्तीच निवृत्त झालेली आहे? का राजस वृत्ती नाही? का सात्विक वृत्ती आहे? हां, बरोबर ना? इथपर्यंत पहा. आता पण ज्ञानाकार वृत्ती सत्वगुणाचे कार्य आहे. त्या सात्विक वृत्तीत आनंदाचे भान होते. कारण काय? सात्विक वृत्तीत ज्ञानाचं जसं भान होतं तसं आनंदाचंही भान होतं. आपण कशासाठी सगळे सात्विक आहार विहार करतो? आपल्या गीतेमध्ये येणारचे आता पुढं 16-17व्या अध्यायामध्ये आपण दैवी संपत्तीचा किंवा जे सात्विक आहार, सात्विक तप, सात्विक धृती, सात्विक काय दान, सगळं सात्विकच पाहिजे. सात्विक आहार हे कशासाठी? सत्वगुण राहील. सत्वगुण झालं की सत्वात ज्ञान आणि आनंद आपल्याला अधिक अभिव्यक्त होईल. जोपर्यंत मनुष्य सात्विक आहार विहार करत नाही तोपर्यंत त्यात, कारण जैसे खाया अन्न तैसे होय मन, किंवा उपनिषद सांगतं की अन्नमयम ही सौम्य मना, अन्नमय मन आहे. त्या तस्य या स्तविष्टा धातुस्त यो मध्यमास्तन्मांसम यो अनिष्टस्तन्मनः अशी श्रुती. काय झालं? बरोबर आहे ना? ज्याचा स्थूल भाग आहे त्याला काय, त्याच्यापासून हे मलमूत्रादी तयार होतात. मध्यम भागापासून मांसादी धातू उत्पन्न होतात. आणि त्याचा जो अत्यंत सूक्ष्म अन्नाचा भाग आहे त्याच्यापासून काय होतं? मन तयार होतं. म्हणून आता या ठिकाणी ही जी सात्विक वृत्ती त्या ठिकाणी आहेच आहे. त्या सात्विक वृत्तीत आनंदाचे भान होते, परंतु ती वृत्ती बाह्य विषयावर असल्यामुळे बहिर्मुख आहे. आता त्या वृत्तीला ज्ञान आहे की नाही विषयाचा? विषयाकार झालेली वृत्ती, परंतु ती वृत्ती आत आहे का बाहेर आहे? ती वृत्ती त्या इंद्रियांच्या द्वारा त्या अनुकूल विषयापर्यंत गेलेली आहे. म्हणजे ते वृत्तीचं मुख कुठे आहे? इंद्रियांच्या द्वारा ती वृत्ती बहिर्मुख झालेली आहे, बाहेर गेलेली आहे. त्या वृत्त्यधिष्ठान साक्षी चैतन्याचा आनंद त्या बहिर्मुख वृत्तीकडून घेतला जात नाही. आता वृत्ती काय झालेली आहे? बहिर्मुख झालेली. त्या वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान होत नाही. कारण का? ती वृत्ती काय झालेली आहे? बहिर्मुख झालेली आहे. म्हणून साक्षी चैतन्य जे आहे, साक्षी चैतन्य म्हणजे काय? वृत्ती अधिष्ठान चैतन्याला काय म्हणतात? साक्षी चैतन्य. मग आता जरी ती वृत्ती त्या विषयाकार झालेली असली परंतु ती कशी आहे? बहिर्मुख आहे. कारण काय? आत्मानंदाचं भान होण्यासाठी कोणती वृत्ती लागते? अंतर्मुख वृत्ती लागते. अंतर्मुख म्हणजे त्या साक्षी चैतन्य त्या वृत्तीचं जे अधिष्ठान आहे, तर त्या सर्व बाह्य विषयांचा किंवा बहिर्मुखतेचा त्याग करून, विषयाच्या आकाराचा त्याग करून ती काय झाली पाहिजे? आत्माकार झाली पाहिजे. तर तिच्यामध्ये काय होईल? त्या सात्विक वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान होईल. ती बहिर्मुख झालेली. त्यासाठी खाली एक उदाहरण दिलेलं आहे त्यांनी. बघा,
आणि मग जर वृत्त्याधिष्ठान चैतन्य साक्षी चैतन्य ते आनंदरूपच आहे, पण बहिर्मुख झालेल्या वृत्ती करून त्या साक्षी चैतन्याच्या आनंदरूपतेचं अभिव्यक्ती होत नाही. आता त्यासाठी उदाहरण देतात, का होत नाही बरं? बहिर्मुख का असे ना, पण वृत्ती आहेत की नाही तिथं त्या पदार्थाच्या विषयाच्या आकाराची झालेली, आणि त्या वृत्तीच्या पाठीमागे तिचं अधिष्ठान चैतन्य साक्षी चैतन्य ते आनंदरूप आहे का नाही? आहे. तरी पण आत्मानंदाचं भान होत नाही असं श्रीगुरू सांगतात. का होत नाही? का बरं होऊ नये? तर त्याचं कारण सांगतात. कारण तो आनंद वृत्तीच्या पृष्ठभागाच्या ठिकाणी आहे. जसे मोठेचे बैल मागे सरकून विहिरीजवळ येतात, त्यांच्या पृष्ठभागाकडे विहिरीत पाणी असते, परंतु त्यांची तोंडे विहिरीकडे नसल्यामुळे त्यास पाटातील पाणीच जसे पिण्यास मिळते, त्याप्रमाणे बाह्य इच्छित विषय प्राप्त झाल्यावर बाह्य विषयाकार पाहिजे, तिथं बाह्य विषयाकार असं पाहिजे. काय तुमच्या अमृतांवर बाह्य विषयावर आहे ना, तिथं बाह्य विषयाकार असं करा. बाह्य विषयाकार ज्ञानरूप वृत्ती असते. त्या बहिर्मुख वृत्तीच्या भागाचे ठिकाणी आत्मानंद आहे, परंतु आत्मानंदाचे भान न होता ज्या बाह्य विषयाकार ती वृत्ती आहे त्या विषयोपहित चैतन्यानंदाचे भान त्या वृत्तीकडून होते. विषयोपहित चैतन्य आणि साक्षी चैतन्य यात भेद नाही, म्हणून विषयोपहित चैतन्याचा जो आनंद तोच आत्मानंद आहे, म्हणून आत्मानंदाचेच भान होते, विषयात आनंद नाहीच नाही. आता एवढी प्रक्रिया चांगली समजावून घ्या, कारण ही आपल्याला फार जीवनावश्यक प्रक्रिया आहे, कधी त्याच्यामध्ये शंका राहू नये म्हणून त्यांनी ह्या शंकेचं समाधान चांगल्या प्रकाराने केलेलं आहे. आता इथे एक त्यांनी गोष्ट सांगितली की बहिर्मुख वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान होत नाही. का होत नाही असं तुम्ही विचारलं. वास्तविक त्या वृत्तीचं अधिष्ठान चैतन्य साक्षी चैतन्य ते आनंदरूप आहे का नाही? आहे. तरी पुन्हा भान होत नाही. आम्ही काय म्हणतो, वृत्ती बहिर्मुख असो नाही तर आंतर्मुख असो, बरोबर ना? वृत्तीमध्ये अभिव्यक्त होणारा जो आनंद आहे तो आत्म्याचाच आनंद आहे ना. मग जरी बहिर्मुख झाली तर तिच्यामध्ये जर आनंद वाटायला पाहिजे, आणि मग तो आत्म्याच्या आनंदाचा आपल्याला भान व्हायला पाहिजे, पण होत तर नाही. मग आता जर होतं म्हटलं तर शिष्याच्या दृष्टीनं कशाचं आहे? ती अवस्था निर्वृत्तिक असल्यामुळं ते विषयाचा आनंद आहे, तो आत्म्याचा आनंद नाही. तर त्यावेळेला सुद्धा जो आनंद होतो ना, तो आनंद कोणाचा आहे? बहिर्मुख वृत्तीमध्ये होणारा आनंदसुद्धा आत्म्याचाच आहे, पण तो आत्म्या आनंदाचं त्याला भान मात्र होत नाही का हा आनंद आत्म्याचा आहे. त्याला भान काय होतं? हा आनंद विषयाचा आहे असं होतं. पण असं का होतं याविषयी त्यांनी आपल्याला एक गोष्ट सांगितली किंवा दृष्टांत सांगितला की आता ह्या काळात आता हे मोटारीचं युग आहे, पण जे अजूनही कुठं कुठं आहेत मोटार, बहुतेकांना माहीत आहे की विहिरीमधून जे त्या बैल जोडतात आणि ते कातड्याचे बनवलेलं मोठं भांडं असतं, मोठ म्हणतात त्याला, आणि त्याला दोरा जोडलेला असतो, तो बैलाच्या गळ्यात घातलेला असतो जाडीनं, आहे की नाही? तर ते बैल पाठीमागं सरकतात, त्यावेळेला ते मोठ बुडते पाण्यात, आणि पुन्हा तो जो मोटकरी आहे तो त्या बैलाला पुढं हाकलतो, आणि मग त्यावेळेला हाकलल्यानंतर ते बैल पुढं जातात, मोठ येते आणि ती रिचवते. ते मोठी विहिरीच्या ज्या भागात रिचवते त्याला म्हणतात थारोळं, आहे की नाही? थारोळ्यात पाणी असतं की नाही? पण थारोळ्यात पाणी बैलाला प्यायला मिळतं का? थारोळ्यातलं पाणी मिळत नाही, कारण बैलांची तोंड कुठं झालेली आहेत? विरुद्ध दिशेला झालेली आहेत. त्यांना पाणी प्यायला मिळतं, पण पाणी प्यायला मिळत नाही का? मिळतं. बरं, ते थारोळ्यातलंच पाणी पाटाच्या द्वारा जातं तेव्हा पाटातलं पाणी प्यायला मिळतं, पण थारोळ्यातलं मिळतं की नाही? थारोळ्यातलं मिळतं का पाणी? त्यांना मिळत नाही. का नाही? तर त्यांची तोंड बहिर्मुख झालेली, विरुद्ध दिशेला झालेली आहे. तसं या ठिकाणी दृष्टांत देतात की जसे मोठेचे बैल मागे सरकून विहिरीजवळ येतात, सारखं मागं सरकतात, विहिरीजवळ येतात, आणि त्यांच्या पृष्ठभागाकडे विहिरीत पाणी असते, थारोळ्यातही पाणी असते, परंतु त्यांची तोंडे विहिरीकडे नसल्यामुळे त्यास पाटातील पाणी जसेच पिण्यास मिळते. त्यांना त्या विहिरीतलं किंवा थारोळ्यातलं पाणी पिता येत नाही. त्यांना पाणी कोणतं मिळतं? पाटाचंच पाणी मिळतं. त्याप्रमाणे हे झाली गोष्ट दृष्टांत. आता दाष्टांतिका सांगतात त्याप्रमाणे याच्यावर एक टिप्पणी लिहिली खाली, बैलाची तोंडे विहिरीकडे असते तरी त्यास विहिरीतील पाणी पिता आले नसते खरे, तथापि वृत्तीच्या बहिर्मुखत्वापुरताच हा दृष्टांत आहे. आता तुम्ही जर म्हणणार त्यांची तोंड विरुद्ध दिशेला आहे म्हणून त्यांना विहिरीतलं पाणी पिता येत नाही, पण त्यांची तोंड जर उलटी जोडली तर
बैलांना जर उलटं जोडलं तरी त्यांना विहिरीतलं पाणी पिता येणारच नाही. म्हणून दृष्टांत हा एकांगी असतो. जर तो दृष्टांत सर्वांगानी सिद्धांताशी जुळला तर आम्ही त्याला काय म्हणू, सिद्धांतच म्हणू, आहे की नाही. म्हणून हा दृष्टांत फक्त बहिर्मुखतेपुरतात घ्यायचा की बैलांची मुख विरुद्ध दिशेला असले म्हणजे विहिरीतलं पाणी पिता येत नाही. तसं ज्या जीवाच्या अंतःकरण वृत्ती ही बहिर्मुख झालेली असते त्याला त्या वृत्त्याधिष्ठान साक्षी चैतन्याच्या आनंदाचं भान होत नाही. एवढ्याच पुरता हा दृष्टांत घ्यायचा. ठीक आहे ना. आता पुढचं महत्त्वाचं आहे पहा. त्याप्रमाणे बाह्य इच्छित विषय प्राप्त झाल्यावर बाह्य विषयाकार ज्ञानरूप सात्विक वृत्ती असते. आता तुम्ही सांगितलं ज्ञान कोणत्यामध्ये होतं, सात्विक वृत्तीत. मग बाह्य विषयाकार झालेली जी वृत्ती आहे म्हणजे त्याच्या विषयाचं ज्ञान झालं की नाही. मग बाह्य विषयाच्या ज्ञानाकार झालेली जी वृत्ती अर्थात ती वृत्ती कशी असते, सात्विक असते. हे तर तुम्हाला मान्य आहे की नाही. बहिर्मुख जरी असली पण विषयाकार झालेली आहे म्हणजे विषयाकार होणं म्हणजे विषयाचा ज्ञानाकार होणं. आणि ज्ञान कोणाचा धर्म आहे, सत्वगुणाचा धर्म आहे. तर त्या बहिर्मुख वृत्तीच्या पृष्ठभागाच्या ठिकाणी आत्मानंद आहे. बहिर्मुख झालेल्या वृत्तीच्या पृष्ठभागाच्या ठिकाणी म्हणजे त्या वृत्तीचं पृष्ठभाग म्हणजे काय, तिचं असणारं अधिष्ठान चैतन्य. कोणतं, वृत्ती अधिष्ठान साक्षी चैतन्य. तिच्या पाठीमागच आहे की नाही. इथं पाठीमागन पुढं असं नाही धरायचं, फक्त तिचं अधिष्ठान रूपाने ते काय आहे, वृत्त्याधिष्ठान साक्षी चैतन्य आनंदरूपच आहे. आणि वृत्ती काय झालेली, बहिर्मुख विषयाकार झालेली आहे. आणि ती सत्वगुणात्मकच ती वृत्ती काय आहे, सात्विक आहे. तरीसुद्धा परंतु आत्मानंदाचे भान न होता तिला आत्मानंदाचं भान होत नाही. मग काय कसलं भान होतं, ज्या बाह्य विषयाकार वृत्ती आहे ती वृत्ती ज्या बाह्य विषयाच्या आकाराची झालेली आहे त्या विषयोपहित चैतन्यानंदाचे भान वृत्तीकडून होते. आता तुम्हाला आनंद होत असताना कोणाला आपलं ह्या विषयाचं ज्ञान होत असताना पुढं कोण आहे, विषय, अनुकूल विषय, त्याचं ज्ञान झालं की नाही. तो काय झाला, विषय काय झाला, प्रमेय झाला. त्या विषयाचं ज्ञान होतं त्याला तो कोण झाला, प्रमाता झाला, आहे की नाही. आणि त्या प्रमाता कोणाला म्हणतात, ज्या साक्षी चैतन्याला अंतःकरण उपाधी लागलं की त्याला नाव काय येतं, प्रमाता. त्याला अंतःकरण वृत्ती म्हणजे अंतःकरणाचा परिणाम झाला की त्याला अंतःकरण वृत्ती उपाधी लागली की त्याला म्हणतात प्रमाण. आणि त्याला विषय उपाधी लागली की त्याला म्हणतात प्रमेय. आता अनुकूल विषय काय झाला, प्रमेय झाला. अंतःकरण वृत्ती काय झाले, उपाधी झाले की प्रमाण झालं. आणि अंतःकरण उपाधी लागलं का काय झाला, प्रमाता झाला. म्हणजे प्रमाता हा प्रमाणाच्या द्वारा प्रमेयापर्यंत जाऊन पोचतो. पण हा सगळा व्यवहार होण्यासाठी या ठिकाणी अंतःकरणाला काय अधिष्ठान आहे की नाही, आहे, बरोबर ना. चैतन्य अधिष्ठानावर सगळा व्यवहार होतो का. जड अंतःकरणात हे त्याला जाणं येणं घडेल का, ते अधिष्ठानाला घेऊनच, आहे की नाही, त्याची कल्पना करायची. मग अंतःकरणाला अधिष्ठान आहे, अधिष्ठान चैतन्य आहे का, अंतःकरण वृत्तीला आहे का, विषयाला आहे का, तिघांना आहे, तिघांना पण आहे की नाही. विषयोपहित चैतन्य, अंतःकरण वृत्त्युपहित चैतन्य आणि अंतःकरण उपहित चैतन्य, आहे की नाही. चैतन्य सगळ्याच ठिकाणी आहे की नाही. आता आपली वृत्ती कुठे गेली, बहिर्मुख विषयापर्यंत गेली, मग विषयाकार झाली. मग जिथं विषयाकार झाली तिथं विषयोपहित चैतन्य आहे की नाही. ज्याला झाली त्याच्या ठिकाणी अंतःकरण उपहित चैतन्य आहे की नाही. आणि ज्याच्या द्वारा झाली तिथं सुद्धा काय आहे, अंतःकरण वृत्त्युपहित चैतन्य आहे. लक्षात येते ना, बरोबर आहे ना. मग चैतन्य सगळ्या ठिकाणी आहे की नाही. आणि ते चैतन्य कसं आहे, आनंद रूपच आहे की नाही. चैतन्य कसं आहे, आनंद रूपच आहे. आता बघा, आणि मग अशा वेळेला अनुकूल विषयाचा जो आनंद झाला तो आनंद कोणाचा झाला, विषयोपहित चैतन्याचा झाला. कारण चैतन्यच काय आहे, आनंद रूप आहे. कोणाचा आनंद झाला, तो विषयोपहित चैतन्याचा, बरोबर आहे ना. मग आम्ही जर म्हणलं विषयोपहित चैतन्याचा झाला का तो कुटस्थ चैतन्याचा झाला का, एकच चैतन्याला तीन नावं आलीत. मग ज्यावेळेला विषयोपहित चैतन्याचा आनंद झाला त्यावेळेला तो आनंद कोणाचा आहे, विषयाचा आहे का उपहित चैतन्याचा आहे. का जे विषयोपहित चैतन्य आहे तेच या ठिकाणी कुटस्थ चैतन्य आहे का, त्यालाच प्रत्येक आत्मा म्हणतात. मग तो विषयोपहित चैतन्याचा आनंद आहे का आत्म्याचा आनंद आहे, आत्म्याचाच आनंद आहे की नाही. बहिर्मुख विषय त्याला काय वाटतं, बहिर्मुख वृत्ती झाली असताना होणारा जो आनंद आहे तो आनंद कोणाचा आहे, विषयाचा आहे. तो विषयाचा आनंद आहे का विषयाचा आनंद मुळीच नाही. बरं, आनंदाचा अनुभव आहे तर त्याची संगती लागते की नाही, लागते. तो आनंद कोणाचा आहे, विषयाचा नाही, कोणाचा आहे, विषयोपहित चैतन्याचा. वृत्ती अंतर्मुख असते तेव्हा तर आनंदाची अभिव्यक्ती होतेच. पण वृत्ती जेव्हा विषय भोगकाली जेव्हा आनंद होतो तो आनंद सुद्धा कोणाचा असतो,
चैतन्याचाच असतो, फक्त तो काय तो विषयाच्या उपाधीच्या द्वारा अभिव्यक्त होतो, पण त्या उपाधीचा आनंद नाही, तो कोणाचा आहे? उपहिताचाच आनंद आहे. कोणत्या उपहिताचा आनंद आहे? विषयोपहित चैतन्याचा आनंद आहे. पण आपल्याला भ्रमाने काय वाटतं तो आनंद? कारण काय होतं? अनुकूल विषयाची प्राप्ती, बरोबर आहे ना, अनुकूल विषयाची प्राप्ती आणि त्या विषयाकार झालेली वृत्ती, बरोबर ना, आणि त्या वृत्तीमध्ये झालेलं आनंदाचं भान, या सगळ्या गोष्टी युगपत घडतात आणि त्या ठिकाणी आत्म्याचं काही नाव गाव काही न घेता देखील आनंदाचा काय होतो? अनुभव. वृत्ती काही एवढी आपल्या सूक्ष्म झालेली नाही, त्यामुळं स्थूलदृष्टीच्या लोकांना काय वाटतं? आनंद कुठे आहे? विषयात. आणि ज्या लोकांची वस्तुनिष्ठ किंवा संशोधक दृष्टी आहे, वस्तुनिष्ठ वस्तूचा सत्याचा अन्वेषण करणाऱ्याची दृष्टी काय म्हणेल? हा आनंद विषयाचा नाही, हा आनंद कोणाचा आहे? आत्म्याचाच आहे. ऐके नाही. बघा आता त्याचप्रमाणे बाह्य इच्छित विषय प्राप्त झाल्यावर बाह्य विषयाकार ज्ञानरूप सात्विक वृत्ती असते. त्या बहिर्मुख वृत्तीच्या पृष्ठभागाच्या ठिकाणी आत्मानंद आहे. तिचा आत्मानंद कुठे आहे? पृष्ठभागाच्या ठिकाणी. पृष्ठभागाच्या म्हणजे जिथं अंतकरण वृत्तीचं जे अधिष्ठान, बरोबर ना, त्या अधिष्ठानाकडं ती वृत्ती अंतर्मुख झाली का बहिर्मुख झालेली आहे? बहिर्मुख झालेली. आणि आनंद कुठे आहे? तिच्या पृष्ठभागाच्या ठिकाणी, म्हणजे कुठं? वृत्ती अधिष्ठान साक्षी चैतन्याच्या ठिकाणी आहे. परंतु आत्मानंदाचे भान नव्हता, त्याला ते आत्मानंदाचं भान वाटतं का? तिथं नाही. तर बाह्य विषयाकार जी वृत्ती आहे त्या विषयोपहित चैतन्यानंदाचे भान त्या वृत्तीकडून होते. तर आत्मानंदाचं भान होत नाही, हा आत्मा आहे असं वाटत नाही, परंतु विषयाचा आनंद झाला. तो आनंद विषयाचा झाला का विषयोपहित चैतन्याचा झाला? म्हणून त्या ठिकाणी आत्मानंदाचे भान न होता भान कोणाचं होतं? विषयोपहित चैतन्यानंदाचं ते भान होतं. इथपर्यंत ठीक आहे ना? आता बघा, विषयोपहित चैतन्य आणि साक्षी चैतन्य यात भेद नाही. जे विषयोपहित चैतन्य आहे तेच साक्षी चैतन्य आहे, साक्षी चैतन्य आहे ते विषयोपहित चैतन्य आहे. एका चैतन्याला दोन नावं आलेली आहेत. ती दोन नावं कशामुळं आलेली आहेत? उपाधीमुळं आलेली आहेत. तत्वतः चैतन्य एकच आहे. म्हणून विषयोपहित चैतन्याचा जो आनंद तोच आत्मानंद आहे. मग विषयोपहित चैतन्याचा आनंद जो आहे तो आनंद विषयाचा आहे का आत्म्याचा आनंद आहे खऱ्या अर्थाने? का विषयोपहित चैतन्याचा आहे? का विषयोपहित चैतन्याचा आहे का साक्षी चैतन्याचा आहे? हा, मग साक्षी चैतन्याचा आहे म्हणजेच कोणाचा आहे? आत्म्याचा आहे. म्हणजे विषयाच्या द्वारा जो आनंद प्राप्त झाला तो सुद्धा काय आहे? आत्मानंदच आहे. मग आता इथे जरी म्हटलं तर त्यांनी काय म्हटला होता? तो विषय भोगकाली जो आनंद होतो त्यावेळेला वृत्ती तर नाही. वृत्ती नाही का इच्छारूप वृत्ती नाही? का इच्छारूप राजस वृत्ती नाही का ज्ञानाकार सात्विक वृत्ती आहे? का त्या सात्विक वृत्तीत आत्मानंदाचं भान होत नाही? आत्मानंदाचं भान होत नाही म्हणजे वाटत नाही. वाटत नाही तर ते आनंद कोणत्या आनंदाचं भान आहे? विषयोपहित चैतन्याचं. आता पुढं अजून थोडं बारीक पहा, त्याला शाखाचंद्र न्याय म्हणतात ना. चंद्र दिसत नसला तर दाखवता दाखवता आजी काय सांगते? हे झाड दिसतं ना, ही फांदी दिसते ना, त्या फांदीला फांदी फुटलेली दिसते ना, तिला दोन आणखीन पानं दिसतात ना, पानाच्या मध्ये फट आहे ना, पहा बरं चंद्र, हा दिसला म्हणतो. ऐके नाही, ते सांगण्यात तात्पर्य नाही. तर त्याला म्हणतात शाखाचंद्र न्याय. तसं या ठिकाणी सांगतात की विषयोपहित अगोदर काय सांगतात? चैतन्य कोणतं? वृत्ती अधिष्ठान चैतन्य सांगतात. ऐके नाही. आणि नंतर काय सांगतात? आपलं वृत्त्युपहित चैतन्य सांगतात, म्हणजे वृत्ती ज्याला उपाधी झालं ते चैतन्य. नंतर विषय ज्याला उपाधी झालं ते चैतन्य सांगतात. आणि नंतर सांगतात दोन्ही उपाधीचं अधिष्ठान काय आहे? दोन्ही उपाधीचं, अंतकरण वृत्ती आणि विषयाचं आणि अंतकरणाचं, सगळ्यांचं अधिष्ठान एकच आहे. उपाधिभेदाने नाव आले. तेव्हा आम्ही अगोदर काय म्हणतो? अगोदर असणाऱ्या वृत्ती अधिष्ठान चैतन्याचं म्हणजे आत्मानंदाचं भान झालं नाही. कोणाचं झालं? विषयोपहित चैतन्यानंदाचं भान झालं. पण पुढे जाऊन आम्ही तुला आता मागची प्रक्रिया डोळ्यासमोर आण. विषयोपहित चैतन्य आणि कुटस्थ चैतन्य दोन्ही काय आहे? एकच आहे. त्याला कुटस्थ चैतन्याचं दुसरं नाव काय आहे? आत्मा. आणि तो आनंदरूप आहे आणि त्याचंच भान या ठिकाणी झालेलं आहे. असं म्हणलं तर वावग आहे का? नाही. का आनंद त्या ठिकाणी आत्म्याचाच आनंद आहे त्यावेळेला विषय भोगकाली? का विषयाचा नाहीच आहे? का असणं शक्यच नाही? का विषयात आनंदच नाही? आणि त्यांनी शंका केली हा काय आहे? हा भ्रम आहे तुझा की ज्या वेळेला अनुकूल विषय प्राप्त झाला का इच्छारूप वृत्तीचा अभाव होतो, म्हणजे वृत्तीचाच अभाव होतो असं नाही. विषयाकार झालेली वृत्ती तिथं असते. आणि एकदा जर विषयाकार वृत्ती मानली तर तिच्यात होणारं भान हे कोणाचं आहे? आत्मानंदाचंच भान आहे. आनंद कोणाचा आहे?
आत्म्याचा गुण आहे का धर्म आहे का स्वरूप आहे? स्वरूपच आहे की नाही? आनंद हे आत्म्याचं स्वरूपच आहे. म्हणून आता सांगा, म्हणून विषयोपही चैतन्याचा जो आनंद तोच आत्मानंद आहे. म्हणून आत्मानंदाचेच भान होते, विषयात आनंद नाहीच नाही. दोन वेळा सांगितलं आहे की नाही? एखादी गोष्ट त्याला विप्सा म्हणतात ना. एखादी गोष्ट जर आग्रहाने अनेकदा सांगितली तर त्याला पुनरुक्ती नावाचा दोष म्हणत नाही, त्याला काय म्हणतात की विप्सा, किंवा त्याला आंब्रेडित असा एक अलंकार, आंब्रेडित. एखादी गोष्ट महत्त्वाची पुन्हा पुन्हा सांगितली, किंवा त्याला तिसरं नाव आहे अभ्यास. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगणं त्याला म्हणतात अभ्यास किंवा आंब्रेडित किंवा विप्सा असं म्हणतात त्याला. आता ठीक आहे ना. हे झाल्यानंतर जो शिष्य आता शंका करील ती शंका मात्र फार मोठी आहे. हां, मोठी म्हणजे थोडक्यात मांडली, पण आपल्याला वाटतं का आता हे मात्र खरंच आहे. इथं काय आपली बुद्धी कुंठित होते. आतापर्यंत आपल्याला वाटलं की अगदी व्यवस्थित चाललं आहे, पण आता जेव्हा तो शंका करतो ती अशी. शिष्य म्हणतो, महाराज विषयात आनंद नाही हे समजले, परंतु आता हे सगळं कळलं ना, आता त्याला बोलायला काय म्हणजे त्याची गळचिपी झाली, आता बोलायला काही जागाच राहिली नाही. विषयात आनंद नाही. पण आता समजा जर असं आपण कबूल केलं, गुरुजी विषयात आनंद मुळीच नाही, मग आता काय कर, संगम त्यागतो सुखी भव. आता तू संन्यास कर, आता घरादाराचा त्याग सगळा त्याग कर, वैराग्य धारण कर. आता काही नाही, तुला कळलं ना विषयात आनंद नाही. विषय आता स्वप्नात देखील येता कामा नाही. आता तू केवळ विरक्त जीवन जगायचं. तो म्हणतो मग तर आपल्यावर मोठी धाडच पडली आहे की नाही. मग तो म्हणतो तसं नाही, अजून माझ्याजवळ गुरूंना अडवायला काही शंका आहे, म्हणून तो आता ही शंका घेतो. कारण काय, त्याला ते काही झालं तर स्वामी महाराज म्हणायचे चमडे दमडे सांभाळून त्याला अध्यात्म करायचं आहे की नाही. त्याला विषयाचा परित्याग न करता कसं पाहिजे ते तसं अध्यात्म पाहिजे. शिष्य म्हणतो, महाराज विषयात आनंद नाही हे समजले, परंतु आत्मानंदाचा भोग घेण्यास विषय संपादन करणे अवश्य आहे, असे वर सांगितलेल्या समाधानावरून सिद्ध होते. गुरुजी तुम्ही खूप चांगलं सांगितलं आणि ती गोष्ट मला कळली, पण माणसाला सारखा आनंद तर व्हायला पाहिजे ना. आणि विषयाचा जर तुम्हाला आनंद व्हायचा असेल तर चैतन्याच्याच ठिकाणी आनंद आहे. मग तो कोणतो विषयोपही चैतन्याचा जो आनंद आहे तो जर घ्यायचा झाला तर विषय नावाची उपाधी नको का? उपाधी केल्याशिवाय आनंद अभिव्यक्त होत नाही आहे की नाही. आणि सगळ्या प्राण्यांची इच्छा काय, मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीवे. आणि रात्रंदिवस काय, मला नित्य आनंद असावा, सर्वत्र असावा, सर्व काली असावा आहे की नाही, सर्वदा असावा. बरोबर आहे ना. म्हणजे कोणताही काल, कोणतीही वस्तू, कोणताही देश आला तरी माझा आनंद काय पाहिजे, नित्य आनंद पाहिजे. आणि तो आनंद म्हणजे काय, नुसता काय जाऊन या करू निजधामा तेथे मी नातुडे नाढळे विश्राम. निजधाम म्हणजे आत्मस्वरूपाची समरस झालं, तो जरी आनंदरूप असला तर आनंदाचा भोग आहे का तिथं. निजधामा म्हणजे आपल्या निजस्वरूपात गेलं तर तेथे नातुडे नाढळे विश्राम, मला कुठेही विश्रांती किंवा आनंदाची अभिव्यक्ती होत नाही असे. इथं हे विषय पाहिले की मला आनंद होतो. बरं, तुमच्याच म्हणण्याप्रमाणे विषय भोगकाली आनंद विषयात नसला, तो आनंद आत्मानंदच असला तरीसुद्धा विषयाची उपाधी केल्यापासून त्या आनंदाची अभिव्यक्ती होते का? मग मला जेव्हा जेव्हा वाटेल आत्मानंदाची अभिव्यक्ती व्हावी तेव्हा तेव्हा काय केलं पाहिजे, मी विषय गोळा केले पाहिजे. कारण विषयाचा परित्याग न करता आम्हाला आनंद पाहिजे. म्हणजे आमचं कुठलंही, स्वामी महाराज सांगायचे, आमच्या पोटातलं पाणी न हालता आमचा अध्यात्माचा प्रवास झाला पाहिजे. ही काय, ही अंतरंग मागणी मुमुक्षूची आहे का सर्वसामान्य लोकांची? तथाकथित मुमुक्षू सुद्धा तसाच आहे. तथाकथित म्हणजे मुमुक्षू म्हणून घेणारा जो आहे तो सुद्धा काय आहे, असाच आहे. आपण आता म्हणजे मोकळ्या मनाने ही कबुली करणार नाही, पण आता असंच वाटतं. म्हणून ही जी शंका आहे ना, ही शंका आपल्याला जवळची वाटतं एवढा तरी आपल्याला आधार, बुडत्याला काडीचा आधार असा मिळाला असं वाटतं. शिष्य म्हणतो, महाराज विषयात आनंद नाही हे समजले, परंतु आत्मानंदाचा भोग घेण्यास विषय संपादन करणे अवश्य आहे, असे वर सांगितलेल्या समाधानावरून सिद्ध होते. विषयाकार झालेल्या वृत्तीमध्ये जो आनंद मिळेल ऐके नाही, तो आनंदसुद्धा कोणाचा आहे, आत्म्याचाच आहे. पण वृत्ती विषयाकार झाली ना ऐके नाही, ती सात्विक आहे ना. आणि मग आपल्याला विषय जर नसला तर विषयाकार वृत्ती होईलच कुठून, आणि मग त्याच्यामध्ये ज्ञान आणि आनंदाची अभिव्यक्ती होईलच कुठून. म्हणून त्यासाठी विषय संपादन करणे हे फार आवश्यक आहे. बरं, आम्ही म्हणतो असं नाही, बरं झालं तुम्ही आम्हाला म्हणजे जणू काय त्याला वाटतं गुरुने आम्हाला विषय भोगाची काय केली, सोय करून दिली असं वाटतं. म्हणून तो म्हणतो की लायसन काढून दिलं आहे की नाही, सर्टिफिकेट दिलं आम्हाला असं त्याला वाटतं. आणि त्याच्यामुळे त्यांचं तो काय करतो, फार अनुमोदन करतो, कृतज्ञ व्हायला पाहतो.
याला म्हणतात कापट्टी. आतून भाव एक आणि बाहेरचा भाव एक. म्हणून त्यांनी जे आपल्या प्रार्थना आहे ना त्याच्यामध्ये लिहिलं आहे समगच्छध्वम समवद नाही दुसरे याच्या आपल्या मंगलाचरणामध्ये की आमचे गुरु सहनावतु सहनव भुनक्तु सहवीर्यम करवावही तेजस्विना अवधितम असतो महाविद्विषावही. गुरु आणि शिष्यामध्ये कोणताही द्वेष भावना नसली पाहिजे, स्पर्धा कलह नसून त्या ठिकाणी काय पाहिजे, ऐक्याचा भाव असला पाहिजे. असं असलं म्हणजे ह्या अशा प्रकारचं तो त्याचं आत एक आहे आणि बाहेर काय करतो दुसरं दाखवतो. अर्थात हा शिष्य आहे याच्याविषयी इतकं म्हणता येणार नाही, पण जेव्हा वितंड किंवा जल्प असतो त्याच्यामध्ये मात्र ती भावना असते, ही संवादाची भावना इथं असं. पण कधी कधी जेव्हा हे पूर्वपक्ष येतात तेव्हा त्यांचं प्रतिनिधित्व करताना तो कधी कधी त्याला जल्पाचं किंवा वितंडाचं स्वरूप देतो किंवा गुरु पण कधी कधी देतात. त्याचं उत्तर यथा यक्षा तथा बली. जसं भूत लागलं असेल तसं त्याला बली द्यावा लागतो ना, तर ते हा जसं शंका विचारेल तशी त्याला उत्तरं देतात. आता केवळ विषयोपभोगात निमग्न असलेल्या पुरुषांनी आत्मानंद भोगण्याकरिताच आम्ही विषय संपादन करतो असे म्हणण्यास काय हरकत आहे. आता जे लोक आहे त्या लोकांना जर अहो तुमच्या ठिकाणी वैराग्य नाही, तुम्ही सारखे विषयामध्येच रममान होतात. अहो विषयात आनंद नाही हे आम्हाला चांगलं माहिती आहे, शिवाय आमच्या गुरूंनी 6व्या तरंगामध्ये ही गोष्ट आम्हाला पटवून दिलेली आहे. मग आम्ही कशासाठी, अहो सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. आनंद काय त्या ठिकाणी मुंगी व्हावी माणसाने का साखर व्हावं, का मुंगी होऊन साखर खावी, त्याच्यात आनंद आहे. साखर होण्यात काय आनंद आहे. तेव्हा आम्हाला काय वाटतं ह्या आनंदाची अभिव्यक्ती झाली पाहिजे, आहे की नाही. आणि ती होण्यासाठी साधन पाहिजे की नाही. मग ते साधन काय पाहिजे, विषय हे आलंबन आहे. विषय ही उपाधी घेतली की मग काय होतं आत्मानंदाची अभिव्यक्ती होते. तेव्हा ते म्हणतात जर तुम्हाला ते शिष्य म्हणतो एखादा मनुष्य जर तुम्हाला म्हटला, तुम्ही एखाद्या मनुष्याला तुम्ही विचारलं की तू या ठिकाणी विषयात एवढा रममान का झाला, तो म्हणतो विषयाचं स्वरूप मला सगळं माहीत आहे, परंतु आत्मानंदाचं भान विषया वाचून होत नाही, म्हणून मी वेगवेगळ्या प्रकारचे विषय संपादन करतो. आणि करायला काय हरकत आहे, ऐके नाही असं जर कोणी म्हणेल, कारण ते अगोदरच विषय भोगात प्रवृत्ती आणि त्याच्यामध्ये काय आहे त्यांनी लिहिलंय आधीचा आळशी आणि त्यात गुरुचा उपदेशी, आहे की नाही, किंवा आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास. आणि त्या संस्कृतमध्ये तो श्लोक आहे की अगोदरच मर्कट चंचल माकड अगोदरच चंचल मर्कटस्य सुरापानम, आणि त्याला पुन्हा काय दिलं मद्य दिलं, ऐके नाही. आणि तत्र वृश्चिक दंशनम, आणि त्याच्यात त्याला पुन्हा काय झाला विंचवाचा दंश झाला. मग आता पुढे काय तयामध्ये भूत संचारम, आणि त्याच्यात पुन्हा त्याला भूत लागलं. मग काय होईल आता काहीच सांगता येत नाही. यद्वा तद्वा भविष्य, ती काय होईल ते सांगताच येत नाही. तसं आहे. म्हणून स्वामी महाराज म्हणायचे की हे असं जर ज्ञान झालं तर हे कोणतं ज्ञान आहे, हे आसुरी ज्ञान आहे. हे ज्ञान कोणतं आहे, आसुरी ज्ञान, आसुरी वेदांत. हा वेदांत कोणता आहे, आसुरी वेदांत. आपल्याला कोणता वेदांत पाहिजे, दैवी वेदांत पाहिजे. आता श्रीगुरू म्हणतात बाबा रे, अरे आम्ही सांगितलेल्या समाधानावर हा दोष येतो. आता ते म्हणतात बरोबर आहे. गुरुजी म्हणतात याला वाटलं की नको जास्त सूक्ष्म सांगायला, याचं समाधान झालं म्हणजे बरं, पण बरोबर हा खूप सतर्क ऐकतोय, आहे की नाही. आणि त्यामुळं यांनी असा अर्थ काढला का आता आपला सिद्धांत जरा सूक्ष्मरीतीने याला समजावून सांगितला पाहिजे. आनंद विषयात मुळीच नाही, आणि विषयाच्या द्वारा होणारा आनंद जर आत्मानंद आहे हे सांगण्याने याला काय वाटायला लागलं की आत्मानंदाच्या भोगासाठी विषय संपादन केले पाहिजेत, असा याचा काय झाला ग्रह झाला. आणि ह्या मुमुक्षुला हितावह नाही. तेव्हा आपण काय केलं पाहिजे, मूलभूत सिद्धांत आणखीन गंभीर रीतीनं याला समजावून सांगितला पाहिजे की जेणेकरून विषयात सुख नाहीत आणि विषयाकार वृत्ती करून आत्मानंदाचा भोग घ्यावा, ही जी त्याची चुकीची धारणा आहे तिचा निराश झाला पाहिजे त्या समजुतीचा. म्हणून आता त्याला कसं समजावून सांगतात बघा. आणि तुम्हाला वाटलं की एक जण हातवर करा आपण लगेच बंद करू, इथपर्यंत ठीक आहे ना. आणि तुम्ही म्हटले आता बंद करा तर आता बंद करू, कारण गीतेमध्ये बराच वेळ तुम्हाला बसावं लागलं. त्या शाळेतली मुलं जी आहे ना ती 6 तास काही वाटो त्यांना, ती काही म्हणत नाही गुरुजींना का शाळा सोडून द्या म्हणून, आहे की नाही. पण आपल्याकडं थोडं स्वातंत्र्य असल्यामुळं आपल्याकडं असं होतं.
हां तसं आपल्याकडे तसं होत नाही. ते स्वामी महाराज आहे ना, सकाळी 3 तास आणि दुपारी 3 तास, शाळेपेक्षा 1 तास जादाच घ्यायचे. मधली सुट्टी हे ते असतं ते काही नाही, ते दररोज 6 तास घ्यायचे. ते हे ताते आहे ना, त्यांना ते मान आणि त्यांची कंबर ते इतकी दुखायला लागली, गुडघे, तर ते तुमची धर्मशाळा आहे ना, तिथं ते एरंडाच्या झाडाला जाऊन ते उभ्याने शौचाला करायचे, कारण त्यांना बसताच येईना. ते मांडी घालून मानपाटी एकत्र झाली ना, मग ते तसं करायचे. पण स्वामींना काय म्हणायचं नाही का मला त्रास होतो, काय म्हणायचं नाही. आले 7 वाजले का बसा 10 वाजेपर्यंत, दुपारी 3ला आले का बसा 6 वाजेपर्यंत. आता श्री गुरु सांगतात, बाबा रे वरील आम्ही सांगितलेल्या समाधानावर हा दोष येतो. ते म्हणतात बरोबर आहे, आम्ही तुझं समाधान करायला गेलो तर हा दोष आला. ती याकरिता आता उत्तम सिद्धांत सांगतो, तो असा: इच्छित विषय प्राप्त झाल्यावर दुसरी इच्छा उत्पन्न होईपर्यंत वृत्ती अंतर्मुखच असते, विषयाकार बहिर्मुख राहत नाही. अगोदर बहिर्मुख वृत्तीचा दृष्टांत दिला ना, तर आता त्याला त्याच्या पुढचं सांगतात. आणि हे पटण्यासारखं पण आहे. ज्या वेळेला आपल्याला अनुकूल, त्याला आता सांगतात मी ही प्रक्रियाच बदलून सांगतो तुला. सांगण्याची गरज नव्हती, पण ह्याचं डोकं जास्त उलटं चालायला लागलं ना, म्हणून आता आता काय करतो, तुला ते नाही ना आता सांगत असताना जास्त एकाग्र हो आणि हे जो सिद्धांत आहे तो समजून घे. आता याच्यामध्ये थोडं अधिक वृत्तीची काय करावं लागेल, सूक्ष्मता करावं लागेल. बघा आता याकरिता आता उत्तम सिद्धांत सांगतो, तो असा: इच्छित विषय प्राप्त झाल्यावर दुसरी इच्छा उत्पन्न होईपर्यंत वृत्ती अंतर्मुखच असते. आता जोपर्यंत इच्छारूप राजसवृत्तीचा काय झालेला आहे, अभाव झालेला आहे, आपल्याला अनुकूल विषय प्राप्त झालेला आहे, त्यावेळेला ती वृत्ती जी आहे, तर आपण काय म्हणतो, वृत्ती बहिर्मुख विषयाकार झालेली आहे. बहिर्मुख विषयाकार वृत्ती असते असं अगोदर सांगितलं. आता त्याला काय सांगतात, त्यावेळेला सुद्धा वृत्ती काय असते, अंतर्मुखच असते. अनुकूल विषय आपल्याला प्राप्त झाला, बरोबर आहे ना, मग इच्छारूप राजसवृत्तीचा अभाव झाला आणि त्यावेळेला, बरोबर आहे ना. परंतु आणि अगोदर काय सांगितलं होतं, विषयाकार जी सात्विक वृत्ती आहे ती झालेली आहे, पण ती कोणती आहे, बहिर्मुख आहे असं सांगितलं. आता त्याला काय सांगतात की या ठिकाणी अजून दुसरी वृत्ती उत्पन्न झाली नाही आणि इच्छारूप राजसवृत्तीचा काय झालेला आहे, अभाव, दुसऱ्या विषयाच्या आकाराची वृत्ती झालेली नाही. म्हणजे त्यावेळेला ती वृत्ती बहिर्मुख नाही, ती वृत्ती काय आहे, अंतर्मुखच आहे. विषयाकार बहिर्मुख राहत नाही, त्यावेळेला ती वृत्ती बहिर्मुख विषयाकार राहत नाही. प्रक्रियाच बदलली. तर आता प्रक्रियाच बदलून सांगतात, ती वृत्ती विषयाकार बहिर्मुख नाही, ती वृत्ती काय आहे, अंतर्मुखच आहे. त्या अंतर्मुख वृत्तीत आत्मानंदाचे भान होते. आता जे आत्मानंदाचं भान होतं ना, जेव्हा विषय भोगकाली भान झालं, ते सुद्धा काय झालं, आत्मानंदाचंच भान झालं. आणि ते बहिर्मुख वृत्तीत नाही झालं, ते कोणत्या वृत्तीत झालं, अंतर्मुख वृत्तीत. बहिर्मुख वृत्ती म्हणलं तर यांनी काय शंका केली, बहिर्मुख झालेल्या विषयाकार वृत्तीत जे आनंदाचं भान होतं, तो आनंद आत्म्याचाच असल्यामुळं पण बहिर्मुख वृत्तीमध्ये विषयाची उपाधी केल्याशिवाय तो आत्मानंद भोगता येत नाही, म्हणून आम्ही विषय संपादन करण्याला काय हरकत आहे, असं त्यांनी जी शंका विचारली होती. त्यासाठी त्याला सांगतात की ज्या वेळेला अनुकूल विषय प्राप्त होतो त्यावेळेला ती वृत्ती जी आहे, त्या वृत्ती इच्छारूप वृत्तीचा काय होतो, अभाव होतो. परंतु त्या ठिकाणी त्या वृत्तीचा पूर्ण अभाव होतो असं नाही, आणि ती वृत्ती बहिर्मुख होते असंही नाही, तर ती वृत्ती काय होते, अंतर्मुख. आणि मग अंतर्मुख वृत्तीमध्ये काय आहे, तिथं तर त्या बैलांना पाणी पिता येत नव्हतं, तरीसुद्धा आम्ही काय केलं, तरीसुद्धा तो आनंद काय केला, विहिरीतलाच आनंद हे सांगितलं. विहिरीचंच पाणी असं सांगितलं. म्हणजे तो मूलभूत चैतन्य जे काय आहे, कुटस्थ चैतन्य किंवा आत्मानंदाचं त्याला भान आहे असं सांगितलं. पण आता आम्ही सांगतो वृत्ती काय आहे, अंतर्मुखच आहे. आणि मग अंतर्मुख वृत्तीबद्दल असेल, वृत्ती कुठं झालेली आहे, अंतर्मुख म्हणजे कोणाकडं, अधिष्ठान चैतन्याकडं गेलेली आहे. अधिष्ठान चैतन्याकडे गेलेली आहे आणि अधिष्ठान चैतन्य कोणतं आहे, आनंद रूप. मग ते अंतर्मुख वृत्ती झालेलं ते भान आहे आनंदाचं, ते कोणाचं आहे, आत्मानंदाचं भान आहे. अर्थात ते आता बहिर्मुख विषयाकार वृत्तीत झालेलं ते विषयोपही चैतन्याचा तो आनंद नाही, तो आनंद कोणाचा आहे, आत्म्याचाच आहे, कुटस्थ चैतन्याचाच आहे, आणि तो आनंद अंतर्मुख वृत्तीतच होत आहे असं सांगितलं. शंका आली तर विचारा काही. विषयाकार बहिर्मुख राहत नाही, त्या अंतर्मुख वृत्तीत आत्मानंदाचे भान होते. त्या अंतर्मुख वृत्तीच्या उत्पत्तीस इच्छा भाव हे कारण आहे. तुम्हाला वृत्ती अंतर्मुख झाली असं तुम्ही काय म्हणतात, अहो बहिर्मुख वृत्ती होण्याला कारण काय आहे, इच्छा. आणि आता तर अनुकूल विषय प्राप्त झाल्यामुळे इच्छेचा काय झाला, अभाव झाला. मग इच्छेचा अभाव झाल्यावर आता वृत्ती कुठे जाईल, बहिर्मुख कशाला होईल,
बहिर्मुख झालीच नाही, अर्थात ती वृत्ती काय आहे, अंतर्मुख. पण अंतर्मुख झाली का, तर इच्छेचा अभाव हा त्या वृत्तीच्या अंतर्मुखतेला कारण आहे. बहिर्मुख नाही झाली कारण दुसऱ्या आकाराची झाली नाही, बरोबर आहे ना. आणि तो जो विषय त्या विषयाच्या आकाराची नाही, विषय प्राप्त झाल्यावर ती वृत्ती जी आहे ती अंतर्मुखच झालेली आहे, बाह्य विषयाकार झालेली नाही. आणि त्या वृत्तीमध्ये जो आनंद आहे तो म्हणजे त्या वृत्तीमध्ये म्हणजे कोणत्या, त्या अंतर्मुख वृत्तीमध्ये होणारा आनंद, हा आनंद कोणाचा आहे, आत्म्याचाच आनंद आहे. जसा एकांत स्थानात बसलेल्या उदासीन पुरुषात बहिर्मुख ज्ञानरूप वृत्ती काही नसते आणि त्यावेळी इच्छादी वृत्तीचा अभाव असतो, अशा वेळी अंतर्मुख वृत्तीच आत्मानंदाचे ग्रहण करते. आता बघा याच्यासाठी उदाहरण देतात, हे कोणालाही पण. आता बघा पाऊस पडत असतो आणि आपण इथं खिडकीमध्ये मी बसलेला आहे, पत्र्यावर आवाज होतो एकदम, किंवा काय आपल्याला पावसाच्या वातावरणात आपल्याला कोणता विषय नाही, काही नाही, आणि जर आपण गुणगुण करतो, आनंदात डोलतो, एखादा मित्र आला आणि त्यांनी जर विचारलं काय बघ तुला नेमकं काय आज फार आनंदात दिसतं, आपल्या अंतःकरणात कोणताच विषय नाही तरीसुद्धा आपल्याला आनंद आहे, अशी कधी स्थिती असते की नाही. या निर्वृत्ती कशी काय, स्वामी महाराज सांगायचे की देवाने प्रत्येकाला थोडी निर्वृत्तिक स्थिती दिलेली, एक वृत्ती जाते दुसरी वृत्ती येते, त्या वृत्तीच्या मध्ये संधिक आले की नाही, त्याच्यामध्ये विषय आहे का नाही, तरी आनंद आहे की नाही. आता तो वृत्ती संधिकाल माऊलीने त्याला म्हटलेले अमृतानुभवामध्ये निकराचा आत्मभाव असं म्हटलेले. ह्या वृत्ती संधिकाल आपण पकडत नाही आणि तो वाढवित नाही. जर आपण एक वृत्ती गेली दुसरी वृत्ती आली नाही, अशा मधल्या कालात जर आपण निरीक्षण केलं आणि तो काल थोडा अधिक वाढेल, म्हणजे एक वृत्ती निघून गेली दुसरी वृत्ती लवकर येऊ द्यायची नाही, असा काल जर वाढत गेला तर याला निकराचा आत्माभाव म्हणजे खरी निकराची आत्मानुभूती आहे की मनुष्याला काही एवढं शास्त्राचं चिंतन करायची सुद्धा गरज नाही, कारण त्याला अनुभवच येतो ना. वृत्ती संधी कालामध्ये केवळ काय आहे, केवळ आनंदच आहे, केवळ आपलं अस्तित्व नाही का, अस्तित्व पण आहे, आणि ज्ञान नाही का, ज्ञान पण आहे, आणि उपाधी आहे का, वृत्तीचा उपाधीत सुद्धा नाही. निरुपाधिक आनंद हेच खरं आपलं कायमचं स्वरूप आहे, असं त्याला चिंतन करता येतं. म्हणून माऊलींनी त्याला निकराचा आत्मभाव असं म्हटलेले. बघा आता इथं कसं सांगतात, एकांत स्थानात बसलेल्या उदासीन पुरुषात बहिर्मुख ज्ञानवृत्ती काही नसते. एकांतात बसलेला आहे, एकांतात बसलेला आहे तर त्याचे बहिर्मुख ज्ञानवृत्ती आहे का आता काही विषयाकार, आणि तो उदासीन आहे. पण नाही ते एकांतात बसल्यावर माणसं लोकांच्यात जेवढे बरे असतात तिथं सगळं त्यांना काय पिराचा उरूज भरतो, परंतु हा पुरुषाला याच्या ठिकाणी काही इच्छा आहे का, त्याला कोणत्याही प्रकारचं तो उदासीन आहे. उदासीन आहे म्हणजे आसीन, त्याचं नाव आहे ऊर्ध्वम आसीन, म्हणजे ऊर्ध्व म्हणजे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी बसलेलं आहे. आणि इथं उदासीन शब्दाचा अर्थ न कंचित पक्षम समाश्रयते, कोणत्याही पक्षाचा म्हणजे सुख दुःख येणं जाणं जन्म मृत्यू दारिद्र्य श्रीमंती कोणताही पक्ष आहे ना, कोणत्याही पक्षाचा वृत्ती आकार धारण करत नाही. न कंचित पक्ष समाश्रय ते त्याला म्हणतात उदासीन. म्हणजे तो पुरुष एकांतात असला पाहिजे आणि पुन्हा कसा असला पाहिजे, उदासीन. मग त्या उदासीन असल्यामुळे त्याच्या कोणत्या एखाद्या विषयाच्या आकाराची वृत्ती झाली का, नाही. एकांतात बसलेला आहे त्यामुळे त्याच्या वृत्तीचं आकर्षण करणारे विषय आहेत का उपलब्ध, नाही. म्हणून जसा एकांत स्थानात बसलेल्या उदासीन पुरुषास बहिर्मुख ज्ञानरूप वृत्ती काही नसते. आता बहिर्मुख ज्ञानवृत्ती का एकांतात बसलेल्या उदासीन पुरुषाला नाही, आणि त्यावेळी इच्छादी वृत्तीचा अभाव असतो. त्याला इच्छा आहे का कुठली, कारण उदासीन आहे, इच्छादी वृत्तीचा अभाव आहे. अशा वेळी अंतर्मुख वृत्ती तर आत्मानंदाचे ग्रहण करते. अशा वेळी त्याला आनंद होतो की नाही, मग अशा वेळेला बहिर्मुख वृत्ती आहे का, नाही. मग अंतर्मुख वृत्तीचंच आनंदाचं ग्रहण झालं का नाही त्याला. एकांत स्थानी बसलेल्या उदासीन पुरुषाला बाह्य विषयाकार वृत्ती न होता जर त्याला आनंद होत असेल तर तो आनंद अर्थातच कुठं बहिर्मुख वृत्तीतला एक अंतर्मुख वृत्तीचा आहे. अंतर्मुख वृत्तीतच तो आनंद अभिव्यक्त झाला. आणि अंतर्मुख वृत्तीत होणारा जो अभिव्यक्त होणारा आनंद, तो आनंद कोणाचा असतो, विषयाचा म्हणण्याची सोय नाही असतात. अर्थात तो काय कूटस्थ चैतन्यरूप असणाऱ्या आत्म्याचाच आनंद तो असतो. ठीक आहे ना. हां बरं, मग तुम्ही म्हणाल की आत्म्याचा आनंद पण त्याच्यामध्ये अंतर्मुख वृत्तीमध्ये तो अभिव्यक्त होतो. तो काय म्हणत होता, वृत्तीचाच अभाव आहे. वृत्तीचा अभाव आहे का वृत्ती नसते असा कोणताही काल नाही, वृत्ती नाही असा कोणताच काल नाही. ही वृत्ती कुठपर्यंत जात असेल हो, वृत्ती नाही असा कोणताच काल. समजा वृत्ती जर कायमची निघूनच गेली तर काय होईल, त्याला मरणच म्हणतील का नाही. म्हणजे वृत्ती असतेच, जोपर्यंत व्यवहार आहे तोपर्यंत काय आहे, वृत्ती आहे. मग वृत्ती कधी बरं नाहीशी होईल,
विधेय मुक्तीमध्ये वृत्ती राहणार नाही. म्हणजे मृत्यू ज्यावेळेला जीवनमुक्त पुरुष मृत्यूला प्राप्त होतो त्याच्यानंतर त्याला वृत्ती राहणार नाही. वृत्ती नाही असा काल आहे का कोणता? सुषुप्ती अवस्थेत वृत्ती नाही का? समाधी अवस्थेत वृत्ती नाही का? कारण राम बोलो भाई राम होईल ना. वृत्ती नाही असा जीवनामध्ये कोणताच काल नाही. फक्त ज्या वेळेला आपलं जीवनमुक्त पुरुषाचे प्राण उत्क्रमण होतात ना, ज्यावेळेला तो विधेय कैवल्याला प्राप्त होतो तेव्हा ही वृत्ती किंवा प्राण दुसरं कुठेही जात नाही. तर ते चैतन्य आहेत ना, कुठे जाण्यासाठी त्यांच्या ठिकाणी काय आहे का? वासना आहे का? कुठं लोकांतराची? मग ते कुठं जातील? जे त्याचं अधिष्ठान स्वरूप आहे तिथंच लीन होतील, दुसरे कुठं जातील? रामानंद स्वामींनी एक फार चांगलं प्रश्नोत्तरीमध्ये उदाहरण दिले, माझ्या लक्षात नाही ते आता फार. ज्या वेळेला जहाजातल्या पक्षाचा आश्रय सुटला आहे की नाही, तिथे जाईल कुठं? मग हे न तस्य प्राणा उत्क्रामंती य एव समविनीयन्ते. हां, पाण्यातच जाईल. हां, तसं हां, आथावी जरी घट बुडाला असं सांगितलं. जर अथांग समुद्रात घट फुटला तर कुठं जाईल ते घटातलं पाणी? समुद्रात का? समुद्रात होतं, समुद्र रूपच होईल की नाही. तसं ह्या देहादिकांच्या उपाधीने जो ज्ञानी पुरुष आहे तर त्याला अगोदर जरी तो वेगळा आहे असं वाटत असेल, पण ज्यावेळेला त्याला ज्ञान होतं आणि देह त्याग करतो, घट फुटतो देहरूपी, त्यावेळेला ते कुठे जातील? त्याचे प्राण आणि ते साहित्य सगळं त्याच्यामध्ये असणारं स्थूल सूक्ष्म देह सगळे कुठे जातील? आत्मस्वरूपातच जातील. मिथ्या पदार्थ कुठं जात असतो? अधिष्ठान ज्ञानानंतर अधिष्ठानातच जातील त्याच्या. आणि जोपर्यंत हे ज्ञान झालं नाही तोपर्यंत त्याचे प्राण काय? तस्य प्राणा उत्क्रामंती ना. कुठं? नरकेशु स्वर्गगामिना अपि भवन्ति ना. कधी स्वर्गात जातील, कधी मनुष्य लोकात, कधी तिर्ययोगिनीत, कुठं पण जातच राहतील आहे की नाही. हां, तर हा घट जेवढी फुटे तेवढी तेथीचे आकाश काय लागे नीट वाटे. वाटे जाता गगना, वाटेने गेलं नीट तरच गगना भेटे, एरवी चुके. हां का नाही आहे की नाही. तसंच हे ज्ञानी पुरुषाचं असो. अशा वेळी अंतर्मुख वृत्तीच आत्मानंदाचे ग्रहण करते, वृत्ती नसते असा कोणताही काल नाही. तुम्ही म्हणाल मग तिथं वृत्तीच नाही, वृत्ती नाही असं म्हणता येईल का? वृत्ती नाही असा कोणताही काल नाही. तसेच इच्छित विषयाच्या लाभाने इच्छाधिकांचा अभाव होतो. आता इच्छित विषय प्राप्त झाला की इच्छा काय होते? अभाव. इच्छेचा अभाव होतो म्हणजे इच्छा निवृत्त होते. म्हणून पदार्थ ज्ञानानंतर अंतर्मुख वृत्ती मानलीच पाहिजे. आता इच्छा निवृत्ती झाली म्हणजे त्या पदार्थाचं ज्ञान झालं अनुकूल विषयाचं का त्यावेळेला वृत्ती तर काय झाले? पदार्थ प्राप्त झाला, बरोबर ना. आणि मग त्या पदार्थाचं एकदा ज्ञान झालं, अनुकूल पदार्थ प्राप्त झाला, त्याच्यानंतर ती वृत्ती काय होते? त्या पदार्थाकार एकदा झाली नंतर ती वृत्ती काय झाली? पुन्हा अंतर्मुख झाली, बरोबर आहे ना. अशा वेळी अंतर्मुख वृत्तीच आत्मानंदाचे ग्रहण करते, वृत्ती नसते असा कोणताही काल नाही. तसेच इच्छित विषयाच्या लाभाने इच्छाधिकाचा अभाव होतो. इच्छित विषय प्राप्त झाला का इच्छाधिकांचा काय होतो? अभाव. म्हणून पदार्थ ज्ञानानंतर अंतर्मुख वृत्ती मानलीच पाहिजे. ज्यावेळेला कोणताही अनुकूल पदार्थ एकदा प्राप्त झाला आणि त्याचं ज्ञान झालं का पुढं ती वृत्ती बहिर्मुख नाही मानायची. त्यावेळेला ते इच्छारूप वृत्तीचा काय होतो? अभाव. आणि अर्थात ती वृत्ती काय होते? अंतर्मुख. अंतर्मुख असंच मानलं पाहिजे. त्या अंतर्मुख वृत्तीने आत्मानंदाचे ग्रहण आणि विषयाचे ज्ञान अत्यंत अव्यवहित आहे. म्हणून पुरुषांना अशी भ्रांती होते की मी विषयाच्या ठिकाणीच आनंद अनुभव केला. आता एवढं तुम्ही 4-6 वेळी थोडं एकाग्र व्हा. आणि नसलं तर आपण असं थांबू. उद्या घ्यायचं असलं तर का सोपं आहे आता याच्यामध्ये, पण थोडं 10-5 मिनटं लागतील. चालेल ना? घेतलं बघा. आता जर तो अंतर्मुख वृत्तीमध्ये होणारा आनंद आत्माचाच आनंद आहे तर मग माणसाला आत्म्याचाच आनंद आहे असं वाटलं तर कशाला कोण पुन्हा विषयाच्या ठिकाणी भ्रमात पडेल आनंद आहे म्हणून? असं वाटेल की नाही आपल्याला? तर ते सांगतात की त्याचं असं आहे, ते का होतं असं? तो आनंद विषयात आहे का? वास्तविक त्यावेळेला होणारा आनंद हा आत्म्याचाच आनंद आहे. वृत्ती अंतर्मुखच आहे, इच्छारूप वृत्तीचा अभावच आहे. वृत्ती नाही असा कोणताही काल नाही आणि ती वृत्ती अंतर्मुखच आहे. तरीसुद्धा माणसाला भ्रम का होतो? हा आनंद विषयाचा आहे, हा भ्रम का होतं? याचं ते कारण मीमांसा आपण सांगितली पाहिजे. ती सांगतात पुरुषांना अशी भ्रांती होते की हे सांगतात पदार्थ ज्ञानानंतर अंतर्मुख वृत्ती मानलीच पाहिजे आणि त्या अंतर्मुख वृत्तीने आत्मानंदाचे ग्रहण आणि विषयाचे ज्ञान हे अत्यंत अव्यवहित आहे. ज्या वेळेला ती अंतर्मुख वृत्ती होते त्यावेळेला तिला काय त्या विषयाचं ज्ञान आणि आत्मानंदाचं भान
ह्या दोन गोष्टी अव्यवहित आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये थोडासुद्धा क्षणाचा देखील अंतराय नाही. ज्या क्षणी युगपत पदार्थाचं ज्ञान, वृत्तीची अंतर्मुखता, अंतर्मुख वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान, ह्या सगळ्या गोष्टी एकाच काळात घडतात. कसं काय निवाडा होईल आपल्याला की अंतर्मुख वृत्तीमध्ये हे आत्मानंदाचंच भान झाले. त्याच काळात कोण प्राप्त झाला? विषय. तेव्हाच वृत्ती काय झाली? अंतर्मुख. तिच्यामध्ये झालं आत्मानंदाचं भान. पण वृत्ती इच्छेचा अभाव झाल्यामुळे अंतर्मुख होऊन त्याच्यामध्ये जे आत्मानंदाचं भान झाले, त्याच काळात विषयाकार वृत्ती झाली नव्हती का अगोदर? पण ते इतक्या युगपत इतक्या वेगात घडतं की त्या वेगातिशय बोली हेतू आहे. जर इतका वेग असतो की त्यामुळे आपल्याला भ्रमच होतो आणि हा आनंद कोणाचा वाटतो? विषयाचा. लोकांना वाटू द्या, पण आता आपल्याला वाटेल का? नाही. आपण काय विचार करू? ही वृत्ती अंतर्मुख झाली, त्याच्यामध्ये आत्मानंदाचंच भान झालेलं आहे. विषयाकार वृत्ती आणि आत्मानंदाचं भान, बरोबर आहे ना? आणि इच्छारूप राजसवृत्तीचा अभाव, वृत्तीची अंतर्मुखता आणि त्याच्यामध्ये आत्मानंदाचं भान, हे एकाच वेळेस झाल्यामुळे हे विषयात आनंद मुळेच नाही. आनंद आहे तो कशाचा आहे? आत्म्याचाच आहे. हा आपला काय झाला? निश्चय. बरं, हा कसा निश्चय झाला आता आपला? काय असं थोडंच पोकळ झाला आहे की नाही? तो कसा झाला? अटळ आढळ अशा प्रकारचा. आता काही आपल्याला हे करता चाव करा नाही तर चेव करा, आहे की नाही? आता हे श्रीगुरूंनी त्याला पूर्णपणे ताब्यात घेतलं, अंकित केलं. सिद्धांताच्या रीतीनं हाच सिद्धांत आहे असं सांगतात. त्या अंतर्मुख वृत्तीने आत्मानंदाचे ग्रहण आणि विषयाचे ज्ञान हे अत्यंत अव्यवहित आहेत. अव्यवहित नाम अंतराय रहित, म्हणजे युगपत आहे. म्हणून पुरुषांना, आता असं जर झालं तर माणसाला भ्रम होईल का नाही? एकाच वेळेला झाल्यामुळं म्हणून पुरुषांना अशी भ्रांती होते की मी विषयाच्या ठिकाणीच आनंद अनुभव केला. त्याला काय वाटतं? हा आनंद मी कोणाचा पासून भोगला? विषयाच्या ठिकाणीच हा आनंद अनुभव केला. विषय ज्ञानाकार वृत्तीने विषयोपहित चैतन्यानंदाचे भान घडते असे म्हणावे तर त्याविषयी अशी अडचण येते की मार्गातील वृक्षाच्या ज्ञानाकार जी ज्ञानरूप वृत्ती सात्विक आहे, मग त्या वृत्तीनेही वृक्षोपहित चैतन्य स्वरूपानंदाचे भान घडले पाहिजे. इतकेच नाही तर तृणपाषाणादी पदार्थाच्या ज्ञानाने तत्तत् पदार्थोपही चैतन्यानंदाचे भान झाले पाहिजे. तसा तर अनुभव नाही. आता एवढी एक गोष्ट चांगलं बारकाईनं पहा. आता ते म्हणतात की मी तुला अगोदर म्हटलं होतं की जेव्हा वृत्ती विषयाकार होते तेव्हा विषयोपहित चैतन्यानंदाचं भान त्या बहिर्मुख वृत्तीमध्ये होतं, असं मी तुला प्रक्रिया सांगितली होती. पण ही प्रक्रिया जरी मी तुला सांगितली असली तरी याच्यामध्ये काही अडचण येते. ती काय अडचण येते ते सांगतात. आता सांगतात की विषय ज्ञानाकार वृत्तीने, विषयाच्या ज्ञानाकार झालेली, अनुकूल विषयाच्या ज्ञानाकार झालेली जी वृत्ती, आणि त्या वृत्तीच्या द्वारा काय होतं? विषयोपहित चैतन्यानंदाचं भान होतं असं आम्ही जे पूर्वी म्हटलो. आणि आता काय आम्ही सांगतो? तिथं आत्मानंदाचंच भान होतं. ती वृत्ती विषयोपहित चैतन्यानंदाचं भान करणारी जी बहिर्मुख वृत्ती ती मुळे तिथं नसतेच आहे असं आता आम्ही तुला सांगितलं. ते का सांगितलं? त्याचं कारण सांगतात की विषय ज्ञानाकार वृत्तीने विषयोपहित चैतन्यानंदाचे भान घडते. ते म्हणतात तुम्ही पूर्वी केला होती सांगितली होती प्रक्रिया तीच ठीक आहे ना? विषयोपहित चैतन्यानंदाचं भान बहिर्मुख वृत्तीमध्ये विषयाकार झालेल्या ती वृत्ती सात्विक आहे आणि तिच्यामध्ये या चैतन्यानंदाचं भान घडतं. कारण सात्विक वृत्तीमध्ये कोणतं? जसं ज्ञानाची अभिव्यक्ती होते, झोपेची अभिव्यक्ती होत नाही, त्याप्रमाणे आनंदाची सुद्धा काय होते? अभिव्यक्ती होते, आहे की नाही? असं कदाचित तुम्ही तर असं कदाचित तुम्ही म्हणाल. तर विषया ज्ञानाकार वृत्तीने विषयोपहित चैतन्यानंदाचे भान घडते असे म्हणावे तर त्याविषयी अशी अडचण येते की मार्गातील वृक्षाच्या ज्ञानाकार जी ज्ञानरूप वृत्ती सात्विक आहे. आपण रस्त्याने चाललो, तुम्ही काय म्हणता? विषयाच्या ज्ञानाकार पूर्ती झाली का तिच्यातच काय होतं? आत्मानंदाचं भान होतं. पण असं म्हटलं तर अडचण आहे. ती काय अडचण आहे? आपण रस्त्याने चाललो आणि एखादा वृक्ष पाहिला तर वृक्ष ज्ञानाकार वृत्ती होते की नाही? आणि मग त्या वृत्तीमध्ये जसं इथं विषयाकार वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान होतं, ते झाड पाहिल्यावर आपल्याला काय वाटायला पाहिजे? आत्मानंदाचं भान व्हायला पाहिजे. झाड पाहिलं आणि लगेच आनंद झाला, अमक्या पदार्थाचं ज्ञान झालं की लगेच, कारण ती ज्ञानाकार वृत्ती कोणती आहे? सात्विक आहे. आणि सात्विक वृत्ती जसं चैतन्याचं भान होतं, बरोबर ना, तसंच कशाचं भान होतं? आनंदाचं पण भान होतं असं तुम्ही म्हणता. आणि आम्ही मागं तुला तशी प्रक्रिया सांगितली देखील होती, पण तसं म्हणता येणार नाही. तसं म्हटलं तर अनुभवाशी काय होतो? विरोध येतो. काय अनुभवाशी विरोध येतो? मार्गातील वृक्षाच्या ज्ञानाकार जी ज्ञानरूप वृत्ती ती सात्विक आहे की नाही? वृक्षाच्या ज्ञानाकार, मग त्या वृत्तीनेही वृक्षोपहित चैतन्य स्वरूपानंदाचे भान घडले पाहिजे. मग तिथं वृक्षोपहित चैतन्य आहे की नाही?
ज्ञानाकार झाली का वृक्षोपही चैतन्याच्या आनंदाची आकाराची वृत्ती त्या ठिकाणी झाली पाहिजे. इतकेच नाही तर सर्व तृणपाशादी पदार्थाच्या ज्ञानाने तृण पाषाण कोणत्याही पदार्थाचं ज्ञान झालं का त्या पदार्थाचं ज्ञान होतं, म्हणजे ती ज्ञानाकार वृत्ती सात्विक, तिच्यामध्ये तत्तत् पदार्थोपही चैतन्यानंदाचं सुद्धा काय झालं पाहिजे, भान झालं पाहिजे. आणि तसा सगळ्यांचा अनुभव आहे का? नाही. इतकेच नाही तर तृणपाषाणादी पदार्थाच्या ज्ञानाने तत्तत् पदार्थोपही चैतन्यानंदाचे भान झाले पाहिजे, आणि तसा तर अनुभव नाही. म्हणून अनात्म पदार्थाच्या ज्ञानरूप बहिर्मुख वृत्तीने पदार्थोपही चैतन्यानंदाचे ग्रहण होत नाही, तर इच्छित विषय प्राप्तीने अंतर्मुख झालेल्या वृत्तीच्या ठिकाणी आत्मानंदाचे भान होते असेच म्हटले पाहिजे. यावरून काय झालं की जे सगळे अनात्म पदार्थ आहेत ना, तर त्या अनात्म पदार्थाच्या ज्ञानरूप, अनात्म पदार्थाचं जे ज्ञान होतं त्या ज्ञानरूप असणारी जी बहिर्मुख वृत्ती आहे, अनात्म पदार्थाच्या ज्ञानाकार झालेली जी बहिर्मुख वृत्ती आहे, त्या बहिर्मुख वृत्तीच्या ठिकाणी पदार्थोपही चैतन्यानंदाचे ग्रहण होत नाही. ती वृत्ती काय आहे? बहिर्मुख. आणि त्या बहिर्मुख वृत्तीमध्ये त्या विषयोपहित चैतन्यानंदाचं भान होतच नाही. असं आम्ही परिष्कार करून सुधारून हा सिद्धांत तुला सांगत आहोत. मग आता कसं होतं तर इच्छित विषय प्राप्तीने, आम्ही काय म्हणतो, इच्छित विषय प्राप्ती झाली का अंतर्मुख झालेल्या वृत्तीच्या ठिकाणी आत्मानंदाचे भान होते असे म्हटले पाहिजे. मग आता आम्ही काय म्हणतो, बहिर्मुख वृत्तीच्या ठिकाणी आत्मानंदाचं भान होतच नाही. आत्मानंदाचं तर होतच नाही, पण विषयोपही चैतन्यानंदाचं सुद्धा भान होत नाही. कारण भान होतं म्हटलं तर ज्या ज्या पदार्थाचं ज्ञान झालं तर त्यावेळेला ज्ञानाकार झालेली वृत्ती सात्विकच आहे, आणि सात्विक वृत्तीमध्ये जिथं सात्विक वृत्ती ज्ञानाकार झाली तिथंच काय होतं, तर आत्मानंदाचं भान होतं. असं म्हटलं तर जोही पदार्थाचं ज्ञान होईल, ज्याही पदार्थाचं ज्ञान होईल तिथं तिथं काय झालं पाहिजे, आनंदाची अभिव्यक्ती झाली पाहिजे, आत्मानंदाचं अभिव्यक्ती किंवा विषयोपही चैतन्य का होईना त्या चैतन्यानंदाचं भान झालं पाहिजे. आता आम्ही जाऊन म्हणतो का बहिर्मुख वृत्तीमध्ये विषयोपही चैतन्यानंदाचं भान सुद्धा होत नाही. उलट इच्छित विषय प्राप्त झाला का वृत्ती काय होते, अंतर्मुख होते, आणि त्या अंतर्मुख झालेल्या वृत्तीमध्येच आत्मानंदाचं काय होतं, भान होतं. असा आमचा सिद्धांत आहे. हा परिष्कृत करून त्याला हे सिद्धांत किंवा हे प्रमेय त्याला बारकाईनं सांगण्याचा प्रयत्न करतात. थोडं राहिले, उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय. आता आपल्या 2 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर चालू आहे. तो 2 नंबरचा प्रश्न कोणता आहे?